तर आता आपण 5वा अध्याय चालू करणार आहोत. हा 5वा अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. सो कर्मयोग आणि कर्म संन्यास योग याच्यामध्ये काय फरक आहे? तर कर्मयोग जो आहे हा हृदय शुद्ध नाहीये त्या अवस्थेत केलेला असतो. थोडक्यात आपण जर योगश्री आठवलीत आपली, तर योगश्रीमध्ये सगळ्यात खालची पातळी काय आहे? पाशवी जीवन. त्याच्यावरची पातळी काय आहे? कर्मकांड. त्याच्यावरची पातळी आहे सकाम कर्मयोग. सकाम कर्मयोग म्हणजे काय? सकाम कर्म म्हणजे माणसाला अ, कळलंय की काहीतरी उच्च आहे, पण त्याची कर्म करायची आसक्ती पण जात नाहीये आणि फळाची प्राप्ती करायची आसक्ती पण त्याची जात नाहीये. त्याला म्हणतात सकाम कर्मयोग. आणि मग सकाम कर्मयोग आहे सर्व ते निष्काम कर्म स्तरावर येतो. निष्काम कर्म म्हणजे काय? आता फळाप्रती आसक्ती नाहीये, पण कर्म करण्याप्रती आसक्ती राहिली आहे. आणि हे करत 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 जेव्हा तो शुद्ध होतो, त्यावेळी तो ज्ञानयोग अवस्थेला येतो. आणि ज्ञानयोग अवस्था काय आहे? यस्तु आत्मविद एव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मानोय संतुष्टा तस्य कार्यम न विद्यते. अशा व्यक्तीला कोणतेही काम करायची गरज पडत नाही. या स्तरावर आल्यावर, शुद्ध झाल्यावरती तो व्यक्ती काम सोडू शकतो. सो आपण मागच्या अध्याय पाहिलं, 4थ्या अध्यायामध्ये नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत् स्वयं योग संसिद्धिम कालेनात्मनि विंदती. योग संसिद्धी म्हणजेच निष्काम कर्मयोग. योग म्हणजे निष्काम कर्मयोग आहे. निष्काम कर्मयोगाची संसिद्धी प्राप्त झाल्यावरच तो ज्ञानयोग स्तरावर येतो. आणि त्या स्तरावरती ज्ञानासारखी पवित्र कोणतीही गोष्ट नाही, असं बोललं गेलं आहे. मग आता हा कर्मयोग सांगितलाय का कर्म संन्यास योग सांगितलाय, तो कर्मयोग ऑलरेडी 3ऱ्या अध्यायात निष्काम कर्मयोग पाहिला आपण. तो कर्मयोगात काय फरक आहे? तर फरक असा आहे की हा जो कर्म संन्यास योग आहे, हा ज्ञान स्तरावर आल्यावर जिथं आपण कर्म सोडू शकतो, जिथं कर्म करायची गरज नाहीये, त्या स्थितीला येऊन जो कर्म केलं जातं त्याला म्हणतात कर्म संन्यास योग. सो थोडासा फरक आहे. निष्काम कर्म स्तरावर सुरुवातीला आपली कर्म करायची इच्छा आहे, कर्माप्रती आसक्ती आहे, फक्त फळाप्रती आसक्ती नाहीये. पण कर्म संन्यास योग स्तरावरती कर्माप्रती पण आसक्ती नाही आहे, फळाप्रती पण आसक्ती नाही आहे. आणि निष्काम कर्मयोगावर हृदय शुद्ध झाले, व्यक्ती ज्ञानयोग स्तरावर आलाय आणि ज्ञानयोग स्तरावरती कर्म करायची गरज नाहीये, तरी पण तो कर्म करतोय. ह्याला म्हणतात कर्म संन्यास योग. संन्यासी स्तरावर आहे, पण संन्यास स्तरावर असूनही तो कर्म करायला तयार आहे. तो कर्म करतो, ती ऍक्टिव्हिटी करतोय. हा झाला कर्म संन्यास योग. होपफुली तुम्हाला क्लिअर झालाय? काय गोंधळ असला विचारू शकता. कर्मयोग आणि कर्म संन्यास मध्ये काय फरक आहे? क्लिअर झालं सगळ्यांना? का गोंधळ आहे काय अजून आपल्या डोक्यामध्ये? ओके. तर आता आपण 5व्या अध्यायातला पहिला श्लोक पाहूया. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्छ्रेयम् एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता या दोहोपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे, ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? ओके. कोणतं लाभप्रद आहे? आता मला सांगा, तुमच्याकडे मला उत्तर पाहिजे की भगवंत म्हणताय, अर्जुन म्हणतो इथं की तुम्हाला कर्माचा त्याग करण्यास सांगत आहात आणि परत भक्तीपूर्वक कर्माची, थोडक्यात निष्काम कर्माची. या अध्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ऍक्च्युअली भगवंतांना सांगायचं आहे ते निष्काम कर्मयोग. भक्ती अजून चालू केली नाही भगवंतांना सांगायला. 7व्या दिवस भक्ती चालू सांगायला. पण प्रत्येक तात्पर्यामध्ये आणि प्रत्येक भाषांतरामध्ये प्रभुपाद सांगतात भक्तियुक्त कर्म, भक्तियुक्त कर्म, भक्तियुक्त कर्म. सुप्रभात सगळा अध्याय जो आहे कर्मयोगाला भक्तीमध्ये कन्वर्ट केलेला आहे, जेणेकरून कर्म आणि भक्तीमध्ये त्यांच्या रीडर्सचं, त्यांच्या शिष्यांचं, त्यांच्या ऑडियन्सचा गोंधळ होऊ नये आणि लोक भक्ती मार्गापासून मागं येऊ नयेत. प्रभुपादांनी सगळ्यांना भक्ती दिली आणि मग गीताची कमेंट्री दिली.
सो त्याचे बरेचसे शिष्य पहिला भक्ती स्तरावर आले आणि मग ते गीता वाचू लागले. सो त्यांच्या मनात गोंधळ होऊ नये म्हणून रूपात प्रत्येक ठिकाणी भक्ती 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 लिहित आहेत. पण ऍक्च्युली आपण इतर आचार्यांच्या कमेंट्री वाचले तिथे तो कर्म म्हणजे निष्काम कर्मयोग आहे. तर मला सांगा, तुमच्याकडे उत्तर पाहिजे. अर्जुन म्हणतो तुम्ही पूर्वी सांगितलं मला, काय सांगितलं? की कर्माचा त्याग करणं सांगता आणि परत भक्तीपूर्वक किंवा निष्काम कर्मयोगाची प्रशंसा आपण करता. या दोन गोष्टी मागच्या आता कुठे घडल्या? कुठे भगवंतांनी केले मागच्या अध्यायामध्ये? कोण सांगू शकेल? कुठे भगवंतांनी भक्तीपूर्वक कर्माची प्रशंसा केली, कुठं कर्माचा त्याग करणं सांगितलंय? चौथ्या अध्यायामध्ये आठवा थोडस. अर्जुन म्हणतो तुम्ही केलं असं, तर काहीतरी गोंधळ अर्जुन निर्माण झालाय म्हणून तर पुढचा प्रश्न विचारतोय अर्जुन. अन्यथा गीता संपली असती चौथ्या अध्यायामध्येच. त्या गोष्टी कुठे केल्या असतील? आधी गोविंद प्रभू सांगू शकाल? राजश्री माताजी. तर बघा, प्रभूजी प्रश्न काय आहे? प्रश्न ऐकायला नाही का? प्रभूजी मी आता जॉईन केलं, सॉरी प्रभूजी. तर प्रश्न असा आहे, पहिल्या श्लोकाचं भाषांतर वाचा. त्यात काय म्हटलं अर्जुनानं? की तुम्ही मला कर्मत्यागाला सांगत आहात आणि भक्तियुक्त कर्माची प्रशंसा करत आहात, तर नक्की काय करू सांगा. तिसऱ्या अध्यायात अर्जुन काहीसा असा प्रश्न विचारला, मी गोंधळलोय, काय करू सांगा मला नक्की. सो काहीचा असाच प्रश्न अर्जुनानं 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितला आहे, असा विचारलाय. आता माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही सगळ्यांनी चौथा अध्याय अभ्यासलाय, परीक्षा मंडळी चौथ्या अध्यायाची. तर चौथ्या अध्यायामध्ये या दोन गोष्टी अर्जुना कुठे आढळल्या? कुठल्या श्लोकात भगवंत कर्माचा त्याग करायला सांगत आहेत आणि कोणत्या श्लोकामध्ये भक्तिमय कर्म करायला सांगत आहेत चौथ्या अध्यायामध्ये? सांगू शकेल कोणी? हरे कृष्ण प्रभुजी. 20व्या श्लोकामध्ये सांगतायत ना कर्माचा त्याग करायला प्रभूजी? कुठल्या श्लोकामध्ये? 20वा. तक्त्वा कर्म फला संगम नित्य तृप्तो निराश्रया. नाही नाही नाही, कर्म नाही, कर्माने आम्ही प्रवृत्तोपी नैव, तो कर्म करून न केल्यापैकी आहे. कर्माचा त्याग करायला सांगितलं नाही. ज्ञानी व्यक्ती अशा स्तरावरती त्यानं सगळं कर्म केलं तर ते न केल्यापैकी, एक्सक्लुझिव्ह कर्माचा त्याग कर असं चौथ्यात सांगितलं भगवंतांनी अर्जुनाला. अर्जुन तसं म्हणतोय, तुम्ही मला म्हणताय चौथ्या अध्यायामध्ये असं कर म्हणून, आणि दुसरीकडं भक्तियुक्त कर्म कर पण सांगताय. शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात की योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध. बरोबर आहे. शेवटचे दोन श्लोक बघा. श्लोक क्रमांक सगळ्यात पहिला 41 मध्ये काय म्हणतात भगवंत? ज्ञान योग संन्यस्त कर्मणा ज्ञान संशिन्न संशया आत्मवंत न कर्माणी निबंधन्ति धनंजया. योग संन्यस्त कर्मणा, योगाद्वारे म्हणजेच ज्ञान योगाद्वारे काय कर? संन्यस्त कर्मणा. संन्यस्त म्हणजे त्याग करणं, कर्माचा त्याग कर. कशाद्वारे? ज्ञान संचिन्न संशया, ज्ञानाची तलवार हातामध्ये घेऊन या कर्माचा त्याग कर, असं भगवंत सांगत आहेत 41 श्लोकामध्ये. सो अर्जुना काय वाटलं? ऍक्च्युली इथं कर्मणामचा अर्थ कर्मफळाचा त्याग कर. कर्मफळाचे असं तर नकोस. ज्ञानयोगाच्या आधारावर तू आपल्या हृदयाचा संशय दूर कर आणि काम करायला, काम केल्यावर असा व्यक्ती बांधला जात नाही, हे भगवंताला म्हणायचं ऍक्च्युली. पण अर्जुन काय अर्थ काढलायचा? की योग संन्यस्त करणं म्हणजे कर्माचा त्याग कर अर्जुना.
कशाच्या आधारावर? ज्ञान संच्छिन्न संशयम. ज्ञानाच्या आधारावर कर्माचा त्याग करून टाक. साजू म्हणलं, अरे वा 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 वा, कर्म करायची गरज नाही म्हणजे मला. एक्झॅक्टली पुढच्या श्लोकात काय सांगितलंय भगवंतांनी? तस्मात अज्ञानम असंभूतम. अज्ञान काढून टाक. अर्जुन म्हणला ठीक आहे. वृतस्थम ज्ञानासनात्मना. ओके, ज्ञानात स्थित हो, ती पण चांगली गोष्ट आहे. चित्वैनम संशयम योगम. ज्ञानयोगाद्वारे सगळा संशय कापून टाक, हे पण चांगली गोष्ट आहे. आणि शेवटी गुगली टाकली भगवंताने. काय सांगितलं? आतिष्ठो तिष्ठ भारत. उठ आणि युद्ध कर. उत्तिष्ठ आणि युद्ध करायला लाग. उठ आणि तुझं कर्म कर. अर्जुन परत गोंधळला. अरे काय चाललंय हे? मागच्या श्लोकात सांगताय योग संन्यस्त कर्माणी. इथं शेवटच्या श्लोकाच्या 3ऱ्या वेळेपर्यंत ठीक होतं, आणि शेवटची गुगली टाकला परत. आतिष्ठो तिष्ठ भारता. उठ आणि कर्म कर. सो इकडे काय सांगतात? कर्म सोडा. इकडे सांगतात कर्म करा. परत गोंधळ आहे. परत मनामध्ये गोंधळ आहे. या गोंधळाचं निराकरण कसं करायचं? नक्की काय करू? एक्झॅक्टली 3ऱ्या अध्यायाचा पहिला श्लोक आणि 5व्या पहिला काही समान अर्थ आहे. तिथं अर्जुन गोंधळला होता, इथंही अर्जुन गोंधळला. का? अर्जुन चुकीचा अर्थ समजून घेतला. सो कधी कधी आपण एखादे प्रभूजी बोलत असतात, एखादं काही शिक्षक शाळेवर शिकवत असतात, क्लासमध्ये शिक्षक शिकवत असतात, त्यांच्या मनात वेगळंच असतं, आपण वेगळ्याच प्रकारे समजून घेतो. आपण वेगळ्याच प्रकारे समजून घेतल्यामुळं आपल्या मनात गोंधळ निर्माण होतात. जसं इस्कॉन मध्ये श्रीप्रभुपादांनी इस्कॉन स्थापन केलं. इस्कॉन स्थापन केलं लगेच 1 महिन्यामध्ये प्रभुपाद म्हणले जन्माष्टमी येणार आहे, आता मी काही लोकांना दीक्षा देणार आहे, इनिशिएशन देणार आहे, दीक्षा देणार आहे. आणि अमेरिकेत ते नवीन आले शिष्य होते ना, काही दीक्षा विषय माहित नव्हतं. आतापर्यंत लोक जप पण करत नव्हती, फक्त कीर्तन करत होती. माळा पण त्याच्याकडे नव्हती, जपमाळा पण नव्हती, माळेवर जप पण करत नव्हती. आणि प्रभुपाद दीक्षा देणार म्हणजे प्रभुपादांनी विचारलं दीक्षेचा अर्थ काय? प्रभुपाद म्हणले दीक्षा म्हणजे गुरुला परमेश्वर म्हणून स्वीकारणं. आणि प्रभुपाद निघून गेले. आणि सगळे जे पहिले शिष्य होते, कुंद महाराज, त्यानंतर ब्रह्मानंद प्रभू, त्यानंतर हयग्रीव प्रभू, हे पहिली बॅच जी शिष्य होती, सगळे गोंधळले. स्वामीजी, त्यावेळी प्रभुपाद पण त्यांना म्हणत नव्हते कोणी, प्रभुपाद नाव नंतर आलं. स्वामीजी म्हणताय की त्यांना देव म्हणून स्वीकारायचं, परमेश्वर म्हणून स्वीकारायचं. प्रभुपादांच्या क्लासमध्ये ऐकलं होतं की कुठलाही जीव हा परमेश्वर कधी येऊ शकत नाही. आणि प्रभुपाद त्यांचंच म्हणणं कसं बदलतायत? आणि ते पूर्णपणे गोंधळले. आणि त्यांनी विचार केला दीक्षा घ्यायची का नाही आपण, नको नको, हे फिलॉसॉफी त्यांच्या ऐकल्यावर फिलॉसॉफी विरुद्ध आहे, स्वामीच्या विषयी फिलॉसॉफी बोलतात, आपण इस्कॉन सोडून देऊ, हे सगळे विचार त्यांच्या डोक्यामध्ये लागले. आणि त्यातला एक शिष्य होता प्रभुपादांचा कीथ, नंतरचा कीर्तन झाला. हा कीथ जो होता, हा कीथ सगळ्यात हुशार होता. आणि ती मुलं जी होती त्यांना काही गोंधळ निर्माण झाला तर कधी कधी प्रभुपादांकडे जायचे आणि ते पहिला कीथकडे जायचे आणि कीथकडे क्लॅरिफाय करून घ्यायचे. आणि कीथ होता हॉस्पिटलमध्ये. त्यांनी विचार केला आपण पहिला कीथकडे जाऊया आणि कीथला विचारूया की असं स्वामीजी म्हणतात, काय करावं आपण. आणि कीर्तन महाराज जे पूर्वी कीथ होते, हॉस्पिटलमध्ये होते, आणि त्याच्याकडे गेले शिष्य आणि विचारलं की स्वामीजी म्हणतात दीक्षा घ्यायची आहे. मग ते म्हणले घेऊन टाका दीक्षा घ्यायची तर. म्हटले नाही, ते म्हणतात की स्वामीजींना परमेश्वर म्हणून स्वीकारलं पाहिजे. आणि आम्हाला पटत नाही आहे, पण स्वामीजी सांगतात कुठलाही जीव परमेश्वर होऊ शकत नाही, हे कसं स्वीकारायचं आम्ही? मग कीथ म्हणलं एका प्रकारे तुम्ही करतात. परमेश्वर स्वीकारणं म्हणजे काय? ते जे सांगत आहेत ते करणं. तुम्ही जे काही स्वामीजी सांगत आहेत ते करत आहात. एका प्रकारे तुम्ही परमेश्वर म्हणून स्वीकारत आहात. पण एकदा तुम्ही जावा आणि प्रभुपादांकडनं क्लिअर करून घ्या. आणि मग सगळे शिष्य प्रभुपाद रूममध्ये गेले आणि म्हटले प्रभुपाद तुम्ही म्हणला की तुम्हाला परमेश्वर म्हणून स्वीकारलं पाहिजे, तुम्ही परमेश्वर आहात? प्रभुपाद म्हणले नाही, जीव कधीही परमेश्वर होऊ शकत नाही. मग तुम्हाला परमेश्वर स्वीकारायचं दीक्षा झाल्यावर? म्हटले परमेश्वर स्वीकारणं म्हणजे परमेश्वराचा प्रतिनिधी म्हणून स्वीकारणं, परमेश्वराकडे जायचा व्हाया मीडिया, एक पारदर्शक माध्यम म्हणून स्वीकारणं, हा याचा खरा अर्थ आहे. आणि मग सगळे शांत झाले. हा मग बरोबर आहे.
म्हणजे आतापर्यंत फिलॉसॉफी आहे त्याशी मॅच होते. आणि मग दीक्षा घ्यायला शिष्य तयार झाले. तर बघा गोंधळ रूपात बोलले एकाच इंटेन्शननं, शिष्याने ऐकलं वेगळंच आणि अर्थ वेगळाच काढला आणि मनामध्ये गोंधळ निर्माण झाला. असं बरेचदा होतं. कम्युनिकेशन गॅप असेल, क्लॅरिटी नसेल कम्युनिकेशन मध्ये, की आपण जे बोललोय आपण कधी कधी ऍझ्युम करतो दुसऱ्याला कळलेलं आहे आणि ऍझ्युम केल्यामुळं कधी कधी दुसऱ्याला कळलंय का नाही गोंधळ निर्माण होतो. जसं एक फेमस व्हॉट्सअपवरती मध्ये युट्यूबवरती मध्ये एक फेमस व्हिडिओ आलता की शाळेमध्ये शिक्षक विचारतायत, वजाबाकी शिकवतायत की राजू तुझ्याकडे 3 आंबे आहेत, त्यातले 2 त्यातला एक जर तू परत केलास तुझ्यावर किती उरले? तर राजू म्हणतो 2. आणि टीचरला वाटतं वा वा ह्याला कळली वजाबाकी कशी आहे. परत टीचर जात तुझ्याकडे 3 आंबे आहेत, त्यातनं 2 कमी केले, 2 तुझ्याकडनं घेत, तुझ्याकडनं मी 2 घेतले, तुझ्याकडे किती उरेल? तर राजू म्हणतो परत 2. म्हणजे आज कसं बोलतो हा? राजू तुझ्याकडे 3 आंबे आहेत, तुझ्याकडे 2 आंबे घेतले मी, तुझ्याकडे किती उरतील? तो म्हटला परत 2. शिक्षक चिडले थोडेसे. अरे 3 घेतले, तुझ्याकडे 2 कसे उरतील? तो म्हणला कारण का ऑलरेडी माझ्याकडे एक्स्ट्रा आहेत. तो एक्स्ट्रा एक आहे आणि ह्यातला एक उरला, 2 उरले ना. आता ह्याच्यामध्ये वेगळंच चाललंय आणि टीचरमध्ये वेगळंच चाललंय. दोघांमध्ये कम्युनिकेशन गॅप आहे. सो एक्झॅक्टली हा कम्युनिकेशन गॅप जो आहे हा कृष्ण आणि अर्जुन मध्ये इथं पडलेला आहे आणि त्यामुळे अर्जुन गोंधळलेला आहे. पण भगवंत कसे आहेत? आदर्श शिक्षक. किती गोंधळ झाला तरी शेवटच्या क्षणापर्यंत भगवंत तो गोंधळ दूर करायला तयार आहे. ओके. सो निष्काम कर्म करू का कर्म त्याग करू, ज्ञानोबी प्रॅक्टिस करू, यात मला गोंधळ होतोय, एक काय ते करून मला सांगा. तात्पर्यात शेवटच्या 4 ओळीमध्ये प्रभुपाद लिहितात, दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास त्याला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास सर्व प्रकारच्या कर्मापासून मुक्त असला पाहिजे, कारण कर्म आणि संन्यास यांच्यात त्याला विसंगती दिसते. ज्ञानयुक्त कर्म बंधनकारक होत नाही, म्हणून ते कर्म अकर्माप्रमाणेच आहे हे त्याला समजलेलं नाहीये. आपण मागच्या वाचले श्लोक, जसं मागाशी माताजी कोट केला, कर्माणि अभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. त्याचं कर्म करूनही तो न केल्यापैकीच आहे. हे ऑलरेडी अर्जुन ऐकलं होतं, पण जरी ऐकलं असं गोंधळ जिथे निर्माण होतो की नाही, जिथं कन्फ्युजन येतं, कन्फ्युजन मागच्या गोष्टी विसरतो सगळ्या आणि त्या कन्फ्युजन मध्येच अडकून राहतो. सो मागातले श्लोक अर्जुन काहीसा विसरला आणि हा शंका त्याच्या मनात निर्माण आली की अरे असं झालं तर मी परत बंधनामध्ये अडकून पडेन. आणि म्हणून अर्जुन म्हणतो की ज्ञानयुक्त कर्म बंधनकारक होत नाही हे तेव्हा कळलेलं नाही अजून, जे ऑलरेडी सांगितलंय 4थ्या अध्यायामध्ये. आणि म्हणून ते अकर्माप्रमाणेच आहे, त्याला समजले दिसत नाही. आणि म्हणून आपण कर्म पूर्णपणे थांबवावे की ज्ञानयुक्त होऊन कर्म करावे या संबंधी अर्जुन पृच्छा करीत आहे. ओके. तर ही लिंक आहे मागच्या अध्यायाशी. ओके, पुढे जाऊया. तर भगवंत काय उत्तर देतात? जसं उत्तर भगवंत 3ऱ्या अध्यायात दिलं सुरुवातीला, काहीसं 5व्या अध्यायात तसं उत्तर दिलं. सो 5वा अध्याय जो एका प्रकारे बघितला आपण, तर 3रा अध्याय आणि 4था अध्यायाचं कॉम्बिनेशन. 3रा आणि 4था सिलेक्टेड श्लोक घेतले एकत्र केलं, तो जो अध्याय मिळेल तो कोणता आहे? 5वा अध्याय. तुम्हाला जाणीव होईल की किती सिमिलॅरिटी आहेत 3रा, 4थ्या आणि 5व्यामध्ये. जरा माझ्या घशाला त्रास होतो त्यामुळे माझं पाणी पित सरकारनं, पण डिस्टर्बन्स मध्ये येईल. ओके. तर दुसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतायत, श्री भगवान वाच संन्यासा कर्मयोगश्च निःश्रेयस करो भो तयस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशेष्यते. आता इथं भगवंतांनी परत घोरी टाकली. अर्जुनाची इच्छा काय? काय बोलावं भगवंतांनी? ज्ञान चांगलं आहे, ज्ञानयोग चांगला आहे, कर्म सोडलेलं चांगलं, म्हणजे मी जी माझी इच्छा आहे युद्ध सोडून जंगलात जाऊन राहावं. सुरुवातीच्या पहिल्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये व्यक्त केली इच्छा अर्जुनानं, ती मला पूर्ण करता येईल. युद्ध सोडून देईन, जंगलात जाऊन जप करत बसेन, हे भगवंताने बोलावं अशी अर्जुनाची इच्छा आहे. पण भगवंत टाकला गुगली. काय म्हणले भगवंत? कर्माचा संन्यास
आणि भक्तिभावित कर्म. अगेन भक्तिभावित कर्म प्रभुपाद म्हणतायत, पण ऍक्च्युअली निष्काम कर्मयोग आहेत. भक्तिभावित कर्म दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहेत. ठीक आहे. मी योगशैली समजावलं सांगितलं होतं की निष्काम कर्मयोगी पण ज्ञानयोग स्तरावर जायच्या आधीच मुक्ती प्राप्त करू शकतो. जर त्यानं ज्ञानयोग ठरवलं मला ज्ञान स्तरावर जायचं नाहीये, निष्काम कर्म स्तरावर जायचं आहे, तिथून तो मुक्ती प्राप्त करू शकतो. गरज नाही ज्ञानयोगाची प्रॅक्टिस करण्याची. सो दोन्हीही मुक्तीला चांगले आहेत. परंतु या दोन्हीपैकी तयस्तु कर्म संन्यासात कर्मयोग विशेषते. पण संन्यास घेण्यापेक्षा किंवा ज्ञानयोगाची प्रॅक्टिस करण्यापेक्षा बेटर निष्काम कर्मयोग आहे. या दोन्हीपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षाही उत्तम आहे. का बरं असं का म्हटलं असेल भगवंतांनी की ज्ञानयोगाची प्रॅक्टिस करण्यापेक्षा निष्काम कर्मयोगाची प्रॅक्टिस करणं केव्हाही चांगलं. निष्काम कर्मयोग हा चांगला आहे. भक्तियुक्त कर्म निष्काम कर्मयोग. ऍक्च्युअली भक्तियुक्त सुद्धा नाही तो सातव्या चालवणार. येस वल्लभी लीला माताजी का म्हटलं असं असं भगवंतांनी. ज्ञान वाईट आहे नाही, हृदय शुद्ध झालेलं नसतं आपलं. पण ज्ञानयोग स्तरावरती हृदय शुद्ध असतं ना. यस्तो आत्मवृत्त एवस्यात आत्मतृप्तश्च मानवा. पण म्हणलं ऑलरेडी ना, जो आत्म्यात आनंद घेतोय. आपण मागच्या आधी म्हटलं की तत् स्वयं योग हृदय शुद्ध होऊन संसिद्धी कालेन आत्मनिविंदती. निष्काम योग सिद्धी प्राप्त तो ज्ञानयोग स्तरावर जाऊ शकतो. मग का म्हणलंय ज्ञानयोगापेक्षा निष्काम कर्म श्रेष्ठ आहे. अजून कोणी काही? येस रघुपती प्रिया माताजी काय वाटतं तुम्हाला? प्रभूजी निष्काम कर्मापेक्षा ज्ञानयोग अवघड आहे आणि त्याच्यात पतन होण्याची शक्यता आहे असं याच्यामध्ये. हे कारण आहे. ज्ञानयोग रिस्की आहे. ज्ञानयोगामध्ये ऍक्टिव्हिटी असल्यामुळे आत्म्याचा स्तर काय आहे आपण ते शिकलो. आत्मा काय आहे? ऑलवेज ऍक्टिव्ह. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठस्ति अकर्मकृत कार्यते अवश्य कर्मा सर्व प्रकृती जनगुणेर. आपण तिसरा श्लोक ऐकला हा की मुळातच आत्म्याचा स्वभाव ऍक्टिव्ह राहणं. आत्मा न्यूट्रल कधी राहू शकत नाही जास्त काळ. भगवंतांनी हा भगवंताचा अंश आहे, शाश्वत अंश आहे भगवंताचा. आणि भगवंत काय ऍक्टिव्ह आहेत. सो नॅचरली भगवंताचा अंश असल्यामुळे आत्मा पण ऍक्टिव्ह आहे काय. एकतर या जगात किंवा अध्यात्मिक जगात आत्मा काय ऍक्टिव्ह आहे. तो न्यूट्रल कधीच राहू शकत नाही. न्यूट्रल राहिला तर तो शाश्वत आनंद प्राप्त करू शकत नाही. सो ज्ञानयोग स्तरावर काही काळ शांती समाधान कर्मापासून मुक्तीचा एक आनंद भोगता येईल, पण हे जास्त काळ टिकत नाही. त्यामुळं त्या स्तरावर तो स्तर मेंटेन करण्यासाठी, त्या ज्ञानयोग स्तरावर टिकून राहण्यासाठी सतत 24 तास कंटेम्पलेशन चिंतन चिंतन चिंतन, वेदांवर चिंतन, वेदांत स्तरावर चिंतन, वाचन चिंतन. आता मला प्रामाणिकपणे सांगा, 1.5 तास आपण जेव्हा बघतो भक्ती क्लासला बसतो आणि गीता शिकतो, आपल्या अवस्था काय 1.5 तासानंतर? बाप रे, केवढं तत्वज्ञान ऐकलं. कधी डोकं जोड होतं ना, केवढं काय काय सांगतात बाप रे त्या गीतेमध्ये. किती कॉम्प्लेक्स कन्सेप्ट आहेत, किती कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट आहेत. हे 1.5 तास गीता ऐकल्यावरती ते सत्प्रबंध तात्पर्य घेऊन उदाहरणं घेऊन आपण ऐकतोय. आपल्या अवस्था कधी कधी अशी होती, 1.5 तास मी बोलतो इथं रविवारी, मला नंतर डोकं धरायचे पाहिजे होते. बापरे केवढं कॉम्प्लेक्स सांगितलं इथं, मला बोलायला ते. कल्पना करा 24 तास चिंतन करायचं आहे. 24 तास त्या वेदांत सूत्रावरती मनन चिंतन करायचंय. कशी मनाची अवस्था होईल. आणि हा जो अनुभव आहे आनंददायी नाहीये जास्त. असा हा क्लेशकारक आहे. 12 भगवंत म्हणतात ना, क्लेश अधिकतरस्तेषां अव्यक्त आसक्त चेतसाम. की हा अनुभव जो आहे अव्यक्तपणे भगवंताकडे जायचा प्रयत्न करणं किंवा भक्ती सोड इतर मार्गाने भगवंताकडे जायचा प्रयत्न करणं, हा अनुभवच क्लेशदायक आहे. तर आनंदाची प्राप्ती नाही. आणि त्यामुळं व्यक्तीचं पतन व्हायचा धोका जास्त आहे. ज्ञानयोग स्तरावर गेला आणि तिथला आनंद मिळाला नाही तर तो परत खाली पडू शकतो, खाली पोहोचू शकतो. पण
जो शुद्ध झालाय आणि तो ज्ञानक स्तरावरती आहे, तर ऍक्टिव्हिटी केली तर पतन व्हायचा धोका प्रॅक्टिकली शून्य आहे. होऊ शकतं तिथे पण पतन, प्रॅक्टिकली शून्य आहे. हा धोका फार कमी आहे. सो बेटर सेफ काय आहे, जरी तुम्ही ज्ञानक स्तरावरती आहात ऍक्टिव्हिटी करा, यामध्ये पतन होणार नाही. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय, आत्मा ऍक्टिव्ह आहे, आपले सेन्सेस, आपले इंद्रिय ऍक्टिव्ह आहेत. आणि इंद्रिय ऍक्टिव्ह असली निष्कामपणे, ऍटलीस्ट इंद्रिय थोडी शांत राहतात. एक दिवस तुम्ही ट्राय करून बघा, काहीच काम करायचं नाही, फक्त बसून राहायचं आणि हातामध्ये गीता घ्यायची, वाचून काढायचे 24 तास. करू शकाल? कुठलंही काम करायचं नाही, कुठली इतर सेवा करायची नाही, फक्त आता पुस्तक घ्यायचं, भागवतम किंवा गीता, आणि फक्त वाचन करायचं 10 तास. करू शकाल का कोणी? कोणी करू शकेल? हा, राजश्री माताजी करू शकाल 10 तास वाचन? वल्लभीला माताजी करू शकाल 10 तास वाचन? करू शकाल का 10-15 तास न थांबता? नाही करू शकणार. आपण, आपल्या ऍक्टिव्हिटी पाहिजे, आपले सेन्सेस ऍक्टिव्ह असले पाहिजेत. म्हणून तर डीटी वर्शिप, म्हणून तर सेवा, फेस्टिवल्स का पर्वत बनवले, सेन्सेस ऍक्टिव्ह राहतील. आणि सेन्सेस ऍक्टिव्ह राहिल्यावर थोडी शुद्धता मिळेल, इंद्रिय शुद्ध होतील. इंद्रिय शुद्ध, मग एका जागेपासून जप करू शकू. 192 वेळा आपण, 16 वेळा आपण एका जागेपासून करू शकतो. आपण आपलं चालत तांदूळ थोडं वेळ, 16 वेळा एका जागेपासून अवघड आहे. तर कसं कर, रजोगुण तमोगुण खूप आपल्या अंगामध्ये, ते करणं शक्य नाहीये. सो बेटर ज्ञानोक स्तरावरती आपण गेलो, आणि जरी शुद्ध शुद्ध म्हटलं तर थोडा रजोगुण आहे शिल्लक, थोडं शुद्ध हल्लं अजून ज्ञानोक स्तरावरती, बऱ्यापैकी शुद्ध हल्लं होतं. पण जो थोडा रजोगुण शिल्लक आहे, जो थोडा तमोगुण शिल्लक आहे, तो त्रास देतो कधी कधी. आणि त्यामुळं डिस्टर्बन्सेस क्रिएट होतात मनामध्ये, स्पंदन क्रिएट होतात मनामध्ये, बुद्धीमध्ये, आणि माणसाला अस्थिर चंचल करतात. आणि मग ते टिकवून ठेवणं फार अवघड जातं. आणि अशा स्तरावर व्यक्ती फ्रस्ट्रेट होऊ शकतो आणि ज्ञानोक स्तर सोडून देऊ शकतो. बेटर त्या स्तरावर या, ऍक्टिव्ह राहा थोडा वेळ, तरी थोडं कर्म करा. कर्म करा, सेन्सेस, इंद्रिय शांत राहतील, परत तुम्ही ज्ञानयोगावर कंटेम्पलेशन करू शकता. सो बेटर काय आहे, तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगम विशेषते. आता प्रभुपाद 5व्या स्कंदात ऋषभदेवानी आपल्या मुलांना काय सूचना दिल्या, त्यामध्ये श्लोक क्रमांक 3, 4 आणि 5, 4, 5 आणि 6 ह्याच्यामध्ये सुंदर एक प्रोग्रेशन दिलेलं आहे. तर बघूया आपण ते श्लोक प्रबंध कोट केले इथं. नूनम प्रमत्त कुरुते विकर्म इंद्रिय प्रियते आपणोती. जे मूर्ख लोक आहेत ते काय करतात, विकर्म करतात. कशासाठी? इंद्रिय प्रीतीसाठी, इंद्रिय भोगासाठी. ठीक आहे. सो हे काय आहे, भयानक गोष्ट आहे. प्रमत्त म्हणजे मूर्ख, वेळ झालेले लोक. कुरुते विकर्म, ते चुकीचे कर्म करतात केवळ इंद्रिय प्रीतीसाठी. न साधू मन येतात आत्मनोयम असत अपि क्लेश आस देहा. जे साधू आहेत, जे भक्त आहेत, त्यांनी या गोष्टी करायला जाऊ नयेत. कारण का ह्या खूप डेंजरस आहेत. मग आता जो वाचक आहे त्याला प्रश्न पडेल, ओके ओके फाईन, इंद्रिय कर्म करायचं नाहीये, तर मग काय केलं पाहिजे आपण? आपण हे करूया, आपण कर्म करणं सोडून देऊया, असा अर्थ त्याचा. की आपण पुण्यकर्म करूया, विकर्म नको करायला. आपण सकाम कर्म करूया, सकर्म करूया. सकर्म अकर्म विकर्म, बघितली तीन गोष्ट. एक पुण्यकर्म आहे, एक पापकर्म आणि एक भक्तिमय कर्म आहे. सो काही लोक म्हणतील आपण सकर्म करूया, मग मला पाप लागणार नाही ना, विकर्म तर करत नाही मी. पुढच्या श्लोकात ऋषभदेव म्हणतात, नाही 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 नाही, कितीही पुण्य केलं तरी पराभवस्तावदबोध जातो. बघा 5वा श्लोक, पराभवस्तावदबोध जातो यावन्न जिज्ञासतात्मतत्वा यावन् क्रिया तावदिदं मनोवैर कर्मात्मकं येन शरीरबंधः. की कितीही पुण्यकर्म केली तर त्यात पराभवच आहे. कारण का? पुण्यकर्म केल्यावर स्वर्गात जाऊ, स्वर्गात कुठल्या क्षणी खाली फेकलं जाऊ सांगता येत नाही. परत स्वर्गात जायचं, परत खाली यायचं, परत स्वर्गाचं, परत खाली यायचं. जरी पाप लागत नाहीये तरी पण पराभवच याच्यामध्ये, यात काहीच विजय नाहीये. यावन्न जिज्ञासत आत्मतत्वा, जोपर्यंत आपण आत्मतत्वाची पृच्छा करणार नाही, जोपर्यंत ज्ञानाविषयी बोलणार नाही, आपण ज्ञानयोग स्तरावरती येणार नाही, तोपर्यंत पराभवच आहे. यावत क्रिया कर्मात्मकम येणं शरीर बंधा. या पुण्यकर्म सुद्धा कर्माला बांधून ठेवतं आपल्याला.
ओके फाईन. आता वाचक म्हणेल मग मी ज्ञानयोग करतो. ज्ञानयोग केल्यावर मात्र काही बंधन कर्माचं येणार नाही ना? नाही, तिथे पण कोची आहे. काय सांगितले पुढच्या श्लोकात? एवं मन कर्म वशम प्रयुक्ते अविद्यात्मनुपगीयमाने प्रीतीर्न यावत मयि वासुदेवो न मुच्यते देह योगेन तावत. नाही, इवन ज्ञानयोग स्तरावरती काही प्रमाणात रजोगुण तमोगुण शिल्लक आहे, पूर्ण शुद्ध सत्व स्तरावर आलेलं नाही आहे. आणि जरी रजोगुण तमोगुण गेला तरी ज्ञानयोगाची प्रॅक्टिस शुद्ध प्रॅक्टिस नाही आहे, ती सत्वगुण स्तरावरती आहे. आणि सत्वगुण पण बांधणारा आहे. 14व्या अध्यायात भगवंत म्हणतात तत्र सत्वम निर्मलत्वम प्रकाशकम अनामयम सुख संगेन बध्नाती ज्ञान संगेन चानगा. सत्वगुण बांधून ठेवणार आहे. सो ज्ञानयोग पण एका प्रकारे बांधून ठेवतो, कुठल्या तरी कर्माला बांधून ठेवतो ज्ञानयोग. जोपर्यंत प्रीती न यावत मयि वासुदेव. ऋषभदेव बोलतायत, ऋषभदेव हे प्रत्यक्ष भगवंताचे अवतार आहेत. पण माझ्यावर वासुदेवावर म्हणजे कृष्णावरती जोपर्यंत प्रेम प्रकट होत नाही तोपर्यंत हे मुक्त होणं अशक्य आहे. अशी प्रोग्रेशन लोक सांगितलंय. थोडक्यात सांगायचा उद्देश काय ऋषभदेवांना, प्रभूमध्ये का कोट केलं हे? कारण का ज्ञानयोग रिस्की आहे. ज्ञानयोग स्तरावरती पूर्ण शुद्धीकरण झालं नसतं आणि त्या स्तरावर कर्म न करता आणणं हे रिस्की असू शकतं, हे सांगायचं आहे. म्हणून त्यापेक्षा बेटर आहे निष्काम कर्मयोग किंवा भक्तियोग. येस विशाली माताजी. प्रभुजी धन्यवाद. प्रभुजी प्रणाम. प्रभुजी प्रभुजी ज्ञानयोगी जो असतो तो सत्व गुणाच्या वरी जाऊ शकत नाही का? ज्ञानयोगी जो असतो तो सत्व गुणाच्या वर जाऊ शकतो का नाही? हो, पण कधी? ज्यावेळी त्याच्या ज्ञानयोगाची पूर्णत्व प्राप्त ज्ञानयोग पूर्ण प्राप्त करेल. एक आहे ज्ञानयोगाची प्रॅक्टिस करणं आणि एका ज्ञानयोगाचं पूर्णत्व प्राप्त करणं. सो ज्ञानयोग कसा अग्नीप्रमाणे, आणि अग्नी त्यात जे काही टाकेल ते जाळून टाकतो आणि आतलं इंधन समजा काय होईल? अग्नी विझून जाईल. बरोबर? सो ज्ञानयोग आगीप्रमाणे काम करतो. आता ती आग आहे सत्वगुण, ते ज्ञानयोगाची प्रॅक्टिस सत्वगुणामध्ये. सत्वगुणात जे मध्ये काय जळून जाईल. पण सगळं जळून गेलं, सगळं कर्म जळून गेली तर काय उरेल का? काहीच उरणार नाही, फक्त प्रारब्ध कर्म उरेल. सो आगीमध्ये काय इंधन जाणार नाही. सगळी कर्म जेव्हा जळून जातील त्यावेळी हा अग्नी शांत होईल, म्हणजे ज्ञानयोग संपून जाईल आणि व्यक्ती ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होईल. पण ते कधी? बहुनाम जन्मनाम अंते. अशी अनेक जन्म प्रॅक्टिस केल्यानंतर मग सगळं जळून जाईल हे. पण तोपर्यंत ही प्रॅक्टिस करत असताना रिस्क आहे ना खूप. सत्वगुणापासून बाहेर जाईल तो, पण ती जाईस तोपर्यंत ती प्रॅक्टिस जी आहे ही सत्वगुणामध्ये आहे. पण भक्तियोग कसा आहे? भक्तियोग हा सुरुवातीपासून अंतापर्यंत गुणातीत आहे. शुद्ध भक्तीचा स्तर जो आहे हा सत्वगुणाचा स्तर नाहीये, हा गुणाच्या पलीकडचा आहे. भक्ती गुणाच्या पलीकडची आहे. सो स्टार्ट टू एंड भक्ती आपला बाहेर खेचायचा प्रयत्न करते गुणांच्या पलीकडं. ती प्रॅक्टिसच गुणातीत आहे. आपण गुणामध्ये आहोत पण भक्तीची प्रॅक्टिस गुणातीत आहे. पण सत्व गुणाची प्रॅक्टिस गुणीभूत आहे. हा फरक आहे. कळलं का गोंधळ झाला? प्रभुजी जसं तुम्ही म्हणलात आपली भक्तीची तिन्ही गुणाच्या वरी आहे, तर मग आपण जी जपा करतो मग आपलं काही लक्ष नसतं, मग तो जो जपा आहे तो कुठल्या गुणात असतो का तिन्ही गुणाच्या वर असतो? तो जप हा गुणातीतच आहे. हरे कृष्ण मंत्र गुणातीत आहे. हरे कृष्ण मंत्र जपण्याची प्रॅक्टिस गुणातीत आहे. आपण गुणाधीन आहोत. जप गुणातीत आहे. आपलं हृदय अजून गुणांनी बांधले गेलेलं आहे. आपली चेतना अजून रजोगुण तमोगुणाने बांधली गेली आहे आणि आपली चेतना रजोगुण तमोगुणाने बांधलेलं आपल्याला रजोगुण खिचतो जपापासून दूर. जपाला काय प्रॉब्लेम नाहीये, मंत्र आहे तसंच आहे. पण आपलं मन जे आहे त्यातून गुणाने बांधलं गेलेलं आहे. तर आपलं मन त्याला खेचतं मंत्रापासून दूर. का? त्याला वाटतं मंत्रामध्ये आनंद नाही अजून, बाकी गोष्टीमध्ये आनंद आहे, गॉसिप मध्ये आनंद आहे. बरेच असं होतं जप करता आपण झोप लागतो आपला. जप करता पेंग येते आणि कोणी विचारलं काय झोप का लागते जप करताना? आपण काढा येतो काल रात्री लेट झोपलो, प्रोग्राम होता विक्रमगडला, प्रोग्राम होता जवाहरला, लेट झालं 12 वाजता झोपलो, सकाळी लवकर उठलो म्हणून जपात झोप येते. बर पटलं मला हे.
पण कल्पना करा, आपण जेव्हा पेंगतोय आणि कोणीतरी बाजूला गॉसिप करतोय, हे कळलं का तुला काय झालं गावात? हा, काल त्याला काय झालं कळलं? त्या प्रभूजींनी काय केलं उद्योग, नित्या चित्रपतींनी काय केलं माहितीये? हे अशी अशी मस्ती केली. लगेच जाग येते आणि लगेच कान टोकारलं. काय केलं ऐकायला? तिथे कशी जाग आली? जप करता झोप येते. कारण जप हा गुणातीत आहे. आपलं मन रजगुणी असल्यामुळं त्याला ते गुणातीत गोष्टी डायजेस्ट होत नाहीत, सहन होत नाही गुणातीत गोष्टीला. त्याला औषधाप्रमाणे वाटतात, कडू आहेत शी. पण ज्या गोष्टी रजगुणामध्ये आहेत, गॉसिप हे रजगुणातील प्रकार आहेत. रजगुणामध्ये प्रकार आहेत, गॉसिप करणं, ते बडबड करणं, अनर्थ बडबड करणं, लगेच मन टोकारतं, काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं. ओके, सो प्रॅक्टिस गुणातीत आहे, आपण गुणाधीन आहोत. हा प्रॉब्लेम आहे. आपण जेव्हा ते औषध घेत राहू, फायनली मनाचं रजगुण कमी होईल आणि तमोगुण कमी होईल, आपण पण गुणातीत होऊन जाऊ. ओके माताजी? म्हणजे जे आपले इंद्रिय जोपर्यंत तिन्ही गुणाच्या वर जात नाही तोपर्यंत आपलं मन लागणार नाही जपामध्ये. आपलं मन गुणाच्या पलीकडे जाणार नाही. आपलं मन हे औषध घेऊन घेऊन शुद्ध होणार नाही, तोपर्यंत आपण गुणाच्या पलीकडे जाणार नाही. पण भक्तियोगाची प्रॅक्टिस मात्र गुणाच्या अधीन नाहीये, ती गुणातीतच आहे सुरुवातीपासूनच. पण सत्व ज्ञानयोगाची कशी आहे? ज्ञानयोग पद्धती सत्वगुणामध्ये. तर ज्ञानयोग पद्धती पूर्णपणे प्रारब्ध कर्म मुक्त करू शकत नाही. प्रारब्ध कर्म असतंच, तर थोडं कंटॅमिनेट राहतच ज्ञानयोगात पण. आणि त्यावर खाली पडण्याचा धोका खूप जास्त असतो ज्ञानयोगामध्ये. ते बराच काळ केल्यानंतर मग ते प्रारब्ध पण निघून जातं आणि मग व्यक्ती ब्रह्मज्योती विलीन होतो. सगळ्यात शेवटी ते ब्रह्मज्योती विलीन व्हायच्या प्रारब्ध कर्म संपतं सगळं, त्यावेळी ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतोय. पण भक्तियोगी हा सुरुवातीपासूनच प्रारब्ध कर्मापासून मुक्त असतो, प्रारब्ध कर्मापासून. तो डायरेक्टली भगवंताच्या अधीन असतो. सो भक्तियोगामध्ये जे काही सुख आणि दुःख येतात भक्तियोगी प्रॅक्टिस करताना, आपल्या कर्मांचा परिणाम नसतो, हा भगवंतांनी पर्सनली दिलेला असतो आपल्या भक्तीमध्ये प्रेरणा देण्यासाठी आणि भक्तीमध्ये तीव्र करण्यासाठी. ज्या भगवंता आपण बघतोय डाऊन व्हायला लागलोय, डिस्करेज व्हायला लागलोय, आपल्याला एनकरेज करण्यासाठी भगवंत काय यश आपल्याला देतात, जेणेकरून ते यश बघून आपण थोडंसं प्रेरित भक्ती करायला अजून. आणि कधी कधी भक्तीमध्ये आपण वाहवत चाललो आहोत, आपण अहंकारी होत चाललो आहोत, आपण भक्ती कॅज्युअली घेत आहोत, त्यावेळी भगवंत काही दुःख देतात आपल्याला. आणि ते दुःख आणि सुख असतात आपलीच कर्म जे काढून घेतले असतात त्यातला थोडासा अंश सोडून ते भगवंत देतात. आणि आपलं दुःख होतं, फटके मिळतात आणि आपण भक्तीमध्ये परत इंटेन्स होतो. सो पूर्णपणे भगवंताच्या ताब्यात असतं, भगवंताच्या अधीन असतं. भक्तियोगी हा कर्माच्या अधीन नसतो, हा प्रकृतीच्या अधीन नसतो, पण ज्ञानयोगी स्टील थोड्या प्रमाणात का होईना कर्माच्या अधीन आहे. म्हणजे प्रारब्ध कर्म गेलेलं नाहीये इथं पूर्णपणे, हा फरक आहे. ओके, काजू काय गोंधळ आहे माताजी? हो का, समजलं प्रभूजी. म्हणजे आपण जी क्रिया करतो, जी भक्तीमधली जी क्रिया आहे, जप असेल, भागवतम श्रवण असेल किंवा वाचन असेल, ती जी क्रिया आहे ती 3 गुणाच्या वर आहे. पण जे आपलं एक्झॅक्टली माध्यम आहे, म्हणजे आपण आपलं मन आणि इंद्रिय ते 3 गुणाच्या मध्येच आहे. हा, अजून तरी जोपर्यंत आपण भावस्तरावर जात नाही तोपर्यंत ते 3 गुणाच्या अधीन राहणार. भावस्तरावर गेल्यावर ते 3 गुणापासून पूर्णपणे मुक्त होणार आणि निष्ठा स्तरावर गेल्यावर ते प्रेडामिनेट सत्वगुणात राहणार. आता रजतमो आहे. ओके, शृण्वता स्वकथा कृष्णा पुण्य श्रवण कीर्तनम वृद्धंतस्तोय अभद्राणी विधुनोते सुरत्सता. श्रवण कीर्तन केल्यावर हृदयातली घाण स्वच्छ होती. मग पुढे काय होतं? नष्टप्रायेश अभद्रेश नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती भवती नैष्टकी. आपण सत्वगुणामध्ये येतो, नैष्टकी भक्ती सत्वगुणात स्थिती. तदा रजोतमो भावात कामलोभादयश्चये चेत एक अनाविधम स्तम सत्वे प्रसिद्धती. अनर्थवृत्ती स्तर पार केल्यावर आपण सत्वगुणात येतो निष्ठा स्थितीमध्ये, आणि मग तिथून एवम प्रसन्न मनसो, सत्वगुणात मन प्रसन्न असतं. भक्तियोग प्रयोजिता भगवत तत्व विज्ञान मुक्त संघ जायते. तिथं प्रॅक्टिस केल्या भक्तियोगाची आपण सत्वगुणापासून मुक्त होतो आणि मग मुक्त संघ जायते. सगळ्यात शेवटी अनर्थ शून्य होतात भावस्तरावर. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षयंते शास्त्र कर्माने. तर कर्म म्हणजे अनर्थ, भावस्तराचे ट्रेस अनर्थ आहे ते शुद्ध होतात. क्षयंते शास्त्र अंत कर्माणी रुष्ट एवात्मतेश्वर. आणि मग प्रत्यक्ष भगवंतांना आपण याची देही याची डोळा पाहू शकतो.
पण या थ्रूआउट द प्रोसेसमध्ये भक्तियोग पद्धती आहे ही गुणात येत आहे आणि आपण गुणाच्या हळूहळू वर जात आहोत या पद्धतीचा आधार घेऊन. ओके. धन्यवाद प्रभूजी. प्रभूजी, मला अजून एक विचारायचंय की जसं की मी ऐकलं होतं की निष्ठा स्तरापर्यंत आपण स्वतः प्रयत्नाने म्हणजे जाऊ शकतो, त्याच्यानंतर भगवंत आपल्याला तिथून खेचतात, असंच आहे का? म्हणजे तिथून मुळात पुढे निष्काम आपली कर्मयोग, ज्ञानयोग आणि अष्टांगयोग ह्या पद्धती कोणासाठी बनवल्या भगवंतांनी? ज्यांना मुक्ती प्राप्त करायची आहे पण ज्यांना शरणागत व्हायचं नाही भगवंतांना. शरणागती प्रक्रिया सोपी नाही एवढी. तर शरणागत व्हायचं नाहीये पण त्यांना हे पण कळलंय की मला या जगामध्ये अडकून पडायचं नाही, मला मुक्त व्हायचंय. सो अशा लोकांकरता त्यांनी निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग आणि अष्टांग या पद्धती बनवल्यात. जेणेकरून हळूहळू त्यांची ती लॉर्डिंग करायची पद्धत जी आहे, कंट्रोल करायची मेंटॅलिटी ती शुद्ध व्हावी आणि हळूहळू करत शेवटी ते मुक्त व्हावेत. यात पद्धतीमध्ये शुद्धीकरण खूप स्लो आहे. हे जन्मजन्मांतरी प्रोसेस आहे. अनेक जन्म निष्काम कर्म केल्यावर मग ज्ञानयोग, मग अष्टायोग, हे खूप लांबची प्रोसेस, स्टेप बाय स्टेप जिना चढण्याची पद्धती आहे. पण एकदा शरणागती आपण दाखवली गुरुप्रती किंवा भगवंताप्रती, तर भक्तियोग पद्धती कशी आहे, लिफ्ट प्रमाणे लगेच झटकन आपला भगवद्धामापर्यंत घेऊन जाऊ शकते. सो भक्तियोग हे पूर्ण भगवंताच्या ताब्यात आहे. निष्काम कर्मयोग, अष्टांग योग आणि ज्ञानयोगात आपल्या एफर्ट्सचं महत्व आहे. आपले एफर्ट्स जर नसले बरोबर त्या पद्धती काम करणार नाहीत व्यवस्थित. पण भक्तियोगात जरी आपले एफर्ट्स जास्त असतील पण शरणागती असेल तर भगवंत आपल्याला उचलतात. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी ना चिरात पार्था मय्या वेशिष्ट चेतसा. की त्यांना काय करायची गरज नाहीये, ते फक्त शरणागत असतील मला आणि मला पूर्ण समर्पित असतील तर मी त्यांना उचलतो, जरी त्यांची प्रॅक्टिस फार परफेक्ट नसेल तरीही. धन्यवाद प्रभूजी. ओके सर, या 4 श्लोकांच्या सिरीजमध्ये 4, 5, 6 5व्या अध्यायातला 5व्या स्कंदातला भगवंताने ऋषीने सिद्ध केलं की ज्ञानयोग पद्धतीमध्ये पण धोका आहे. म्हणून श्लोक प्रभुपादांनी कोट केले आहेत. दुसऱ्या परिच्छेदात तिसऱ्या परिच्छेदात प्रभुपाद म्हणत आहेत, परंतु कृष्ण भावनावैत कार्य मनुष्याला आपोआपच सकाम कर्मांच्या परिणामांपासून मुक्त होण्यास सहाय्य करते. आता प्रभुपाद कृष्ण भावनावैत म्हणतायत पण ऍक्च्युली अर्थ आहे निष्काम कर्मयोग, जेणेकरून त्याला भौतिक स्तरावर कर्म करावं लागत नाही. म्हणून कृष्ण भावनावैत कर्म हे नेहमी कर्म संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. थोडक्यात भक्ती ही कायम ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. इंडियन प्रभुपाद म्हणताय. कारण कर्म संन्यासामध्ये पतन होण्याचा धोका असतो. हाच मुद्दा इथं मुख्य मांडायचा आहे. मनुष्याने जाणले पाहिजे की वस्तुतः कोणतीही वस्तू आपल्या मालकीची नाही. कोणती वस्तू आपल्या मालकीची नाही तर संन्यासाचा प्रश्न येतो कुठला? आपलं काय नाहीच आहे. हे लॅपटॉप माझा आहे समोर ठरला, ओके, हा लॅपटॉप मी त्यागून टाकतो, हा झाला संन्यास. पण मला माहिती आहे लॅपटॉप मला डिपार्टमेंट दिला आहे सेवा करण्यासाठी, माझं जायचं आहे आणि डिपार्टमेंट माझ्याकडनं कधी काढून घेऊ शकतं, तर लॅपटॉपची मध्ये आसक्त होईल का? नाही होणार. मागा जो टीव्ही दिसतोय, आम्ही म्हटलं माझा टीव्ही आहे, मी त्यागला तर ठीक आहे, मी संन्यास घेतला. पण हा टीव्ही मला दिला डिपार्टमेंटनं सेवेसाठी भगवंताच्या, आणि मला माहिती आहे की त्या डिपार्टमेंटचं नाव आहे आणि डिपार्टमेंट मला काम नसेल तर कधीही टीव्ही माझ्याकडे काढून घेऊ शकतं, तर मी कधी आसक्त होईन का? नाही होणार कधी आसक्त. सो मुळात प्रभुपाद म्हणतायत हे संन्यासी म्हणतायत, ज्ञानयोगी म्हणतायत, कसलं ज्ञानयोग कसला संन्यास योग, मुळात आपलं काय नाहीच आहे इथं. मग संन्यासाचा प्रश्न येतोच कुठं? जो मनुष्य जाणतो की सर्व काही श्रीकृष्णाच्या मालकीचे आहे तो खऱ्या अर्थानं नेहमी संन्यास अवस्थेत स्थित असतो. मग आपण कोणती वस्तू घेतो विकत, आपण काय लिहितो त्यावरती? ICO, इन केअर ऑफ. हे माझं नाही आहे, हे मला दिलं गेलं आहे सांभाळण्यासाठी. सो त्याचमुळे संसारिक जीवन जे आहे गृहस्थांचं, आपली भावना काय आहे? इन केअर ऑफ. हा नवरा इन केअर ऑफ मी, ही बायको इन केअर ऑफ मी, ही मुलं इन केअर ऑफ मी. ती माझी नाही आहेत, ती आहेत भगवंताची, पण मला सेवा करण्यासाठी दिलं माध्यम आहे ते, मला सांभाळ दिली गेली आहेत. या भावनं मुलांची काळजी घेतली, या भावनं नवऱ्याची काळजी घेतली, बायकोची काळजी घेतली, संसार सांभाळला, तर ते वागणं आणि ऍक्च्युली संन्यास होऊन राहणं यात काहीच फरक नाही आहे. दोन्ही सेम स्तरावरती आहे. ज्या अर्थी प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांची आहे त्या अर्थी प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्यांच्या सेवेमध्येच केला पाहिजे. कृष्ण भावनायुक्त हा कर्माचा परिपूर्ण प्रकार
आहे. मायावादी पद्धत संन्यासाने केला कृत्रिम संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. ओके, श्लोक क्रमांक 3 बघू आपण. ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो ना द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हे महाभाव अर्जुन, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलांची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्यासी असल्यासारखे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वात मुक्त असणारा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो. ओके, सो एका प्रकारे अर्जुन प्रश्न विचारतो इथं. अर्जुन वगैरे प्रश्न चाललाय काय. मगाशी म्हटले भगवंत की कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग हा चांगला आहे. आणि अर्जुन मला प्रश्न पडला, पण का कर्मयोग चांगला आहे? ज्ञानयोगात किंवा कर्म संन्यासात काय वाईट आहे? हा प्रश्न घोळतोय अर्जुनाच्या मनामध्ये आणि त्याला उत्तर भगवंत देत आहेत. कारण का ऍक्च्युली दोघांमध्ये काहीच फरक नाही. जो संन्यासी असतो तो पण धर्मापासून मुक्त असतो. त्याचा कोणाला द्वेष न करणं अपेक्षित असतं. ठीक आहे, आत्मसुख घेणं अपेक्षित असतं. आणि जो निष्काम कर्मयोगी आहे तो काय आहे, तोही कोणाला द्वेष करत नाही. कारण द्वेष कधी करू आपण कोणाचा? आपल्याला काय अपेक्षा असेल तर. एखाद्या व्यक्तीकडे आपल्याला काही अपेक्षा असेल, एखाद्या नोकरीमध्ये आपल्याला काही अपेक्षा असेल, आपण जेव्हा नोकरी करतो आपल्या पगाराची अपेक्षा असते ना. पगार मिळावा, अशोक प्रभू आहे ना अपेक्षा, पगार मिळावा, प्रॉफिट व्हावा, ते काम करतात ना. आणि संस्थेला पगार दिलाच नाही, विक्रम हायस्कूलला पगार दिलाच नाही, महिनाभर काम केलं, मग त्यांना म्हटले पगार मिळणार नाही या महिन्याचा, काय होईल? वल्लभ ललिता माताजी रागील का? महिनाभर काम केलं तुम्ही, मुख्यालय म्हणले या महिन्यात पगार मिळणार नाही, सॉरी, निष्काम कर म्हणून करा. काय होईल आपली अवस्था? रागील का? पगार देणार मी काम करेन, लगेच राग येतो. द्वेष कधी येतो, राग कधी येतो? काहीतरी दुसऱ्याकडे अपेक्षा आहे, तिथं द्वेष येतो, तिथं राग येतो. इथं काही अपेक्षाच नाहीये प्रभूजी. आपल्यापेक्षा दुसऱ्याला काही जास्त मिळत असेल तर तेव्हा जास्त द्वेष वाढतो. म्हणजे काय आपल्याला काहीतरी अपेक्षा आहे, त्याला जास्त मिळालं, मला कमी मिळालं, मला मिळालंच नाही, त्याला मिळालं. त्या टीचरला पगार मिळाला, मला मिळालंच नाही, त्यानं पण काम केलंय, मी पण काम केलंय. ईर्ष्या, द्वेष. जिथं अपेक्षा आहे तिथं ईर्ष्या आहे, तिथं द्वेष आहे, तिथं राग आहे. पण दुसरा पहिले, ठीक आहे, ध्यायतो विषयान पुरुषा संगस्तेषोपजायते संगात संजायते कामात कामात क्रोधोपजायते क्रोधात भवति सम्मोहात सम्मोहात स्मृती विभ्रमात. तिथं वासना आहे तिथं द्वेष आहे. वासना पूर्ण झाली की लोभ आहे, वासना अपूर्ण झाली की द्वेष आहे. ती वासना प्रकट होते, जसं माताजी मगाशी म्हटलं की दुसऱ्याकडनं केलेल्या अपेक्षा, दुसऱ्याची तुलना या माध्यमातून प्रकट होती. पण जो निष्काम कर्मयोगी आहे तो पण संतुष्ट आहे का? त्याला कर्म फळाची अपेक्षा नाहीये. निष्काम कर्म म्हणजे काय? फक्त कर्माशी आसक्त आहे, ऍक्टिव्हिटी करायची मला माझ्या वर्णाच्या आश्रमानुसार, पण मला त्यातनं फळ अजिबात नको. मिळालं काय आणि नाही मिळालं काय, मला त्यातनं काहीही अपेक्षा नाहीये. त्यामुळे तो पूर्णपणे संन्यासासारखा संतुष्ट आहे. आणि त्यामुळे तोही सर्व प्रकारच्या भौतिक द्वंद्वातून मुक्त असणारा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो. थोडक्यात सांगायचं का भगवंतांना, जरी तू ज्ञानोग स्तरावरच गेला नाहीस, निष्काम कर्म स्तरावरच कर्म करत राहिलास, तरी त्यामध्ये क्षमता आहे भौतिक बंधनातून पार करायची. मुक्ती अवस्थेला घेऊन जायची क्षमता हे निष्काम कर्मयोगामध्ये पण आहे. हा याचा अर्थ आहे. तर प्रभुपाद तात्पर्यात खूप सुंदर गोष्टी देत आहेत. भक्तीला कन्वर्ट करून त्याला प्रभुपाद मॅजिशियन म्हटलं मी कुठल्याही श्लोकात ते भक्तीमध्ये कन्वर्ट करतो. प्रभुपाद जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे तो नेहमीच संन्यासी आहे. तुम्ही सगळे कोण आहात? संन्यासी आहात. जरी गृहस्थ आहात तरी तुम्ही सगळे संन्यासी आहात, कारण तुम्ही सगळे कृष्ण भावना भावित आहात. ठीक आहे, कारण त्याला आपल्या कर्मफलांचा द्वेषही वाटत नाही की आपल्या कर्मफलांची आकांक्षाही नाही. कमी मिळाला द्वेष वाटत नाहीये आणि जास्त मिळावे आकांक्षाही नाहीये. भगवंताच्या दिव्य प्रेमय सेवेमध्ये समर्पित असा संन्यासी
पूर्णपणे ज्ञानी आहे, कारण त्याला श्रीकृष्णाच्या संबंधित आपल्या मूळ स्वरूप स्थितीचं ज्ञान झालेलं आहे. एकदा मुंबईला जे श्रील प्रभुपाद होते, मुंबईचे एक महापौर होते त्या काळातले, मराठी होते, महाराष्ट्र महापौर मराठी असतात. तर त्यांनी प्रभुपादाविषयी ऐकलं होतं आणि त्यांना वाटलं कसला संन्यासी आहे, गाड्या घेऊन फिरतो काय, मोठ्या घरात राहतो काय, एवढे शिष्य, एवढा पैसा, एवढी प्रॉपर्टी, हा कसला संन्यासी, का बरं एवढं त्याचं ऐश्वर्य आहे. मला डोक्यात प्रश्न आहे आणि तो प्रश्न विचारायला प्रभुपादांना भेटायला तो जुहूच्या मंदिरात गेला, तो महापौर. आणि इंटरेस्टिंगली भगवंताच्या इच्छेनं ज्यावेळी तो जुहूच्या मंदिरात गेला, प्रभुपाद काय करत होते, नोटा मोजत होते. प्रभुपाद नोटांची बंडलं होत होते, काट 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 काट, एक बंडल नव्हतं, 15 बंडलं होती, मोठीची मोठी बंडलं, 500 नोटांची त्या काळातली, कटाकट कटाकट प्रभुपाद नोटा मोजत होते. आणि हे बघतो अजून गोंधळला, हे मी विचारायला वेगळंच, आणि तो संन्यासी अजून नोटा मोजतोय, बंडलं मोजतो नोटांची, हे काय चाललंय. आणि प्रभुपाद म्हणजे थांब जरा, प्रभुपाद ओळखलं मला काय चाललंय तिथे, प्रभुपाद ओळखू शकत होते दुसऱ्या मनात काय चाललंय. जे भक्त प्रगत भक्त असतात ते दुसऱ्या मनात ओळखू शकतात, गुरु महाराज ओळखतात आमचे दुसऱ्या मनात काय चाललेलं आहे, ते सहज ओळखू शकतात. ठीक आहे, त्यांचे एक सर्वंट आहेत वच्छंद्र प्रभू, त्यांनी प्रसंग मला सांगितला होता की कसं महाराज दुसऱ्याचं मन ओळखतात. तर एकदा वच्छंद्र प्रभू महाराज विचारत होते, महाराज हे औषध देऊ का, हे औषध देऊ का, हे औषध देऊ का, ह्यात हे घालून देऊ का, ह्यात मध घालून देऊ का, ह्यात पाणी घालून देऊ का. आणि महाराज वैतागले, पाच महाराज भडकले, वच्छंद्रवरती, जे तुला द्यायचे ते चुपचाप मला सांगायचे, मला अशा गोष्टी विचारत नाहीत. खास महाराज ओढले त्या अंगावरती आणि रोज घाबरले, तर गोंधळले, बापरे महाराजांचा अपराध का मी, महाराजांना दुखवलं काय असं वाटलं, आणि मग घाबरायचे मला. आणि एके दिवशी महाराजांनी क्लास दिला, आणि क्लास दिल्यानंतर त्या क्लासमध्ये वच्छंद्र प्रभूंना काही डाऊट आला, टेक्निकल डाऊट, फिलॉसॉफिकल डाऊट, तत्वाविषयी काही संशय, शंका निर्माण झाली, शंका आली. आणि त्यांची इच्छा होती की महाराजांना शंका विचारावी, पण मागचा फटका मिळाला होता, मागचं ओरंड खाल्लं होतं. आणि मराठीत म्हणतो आपण, एकदा दुधाला तोंड पोळल्यावरती माणूस ताक पण ठुंकून पितो. घाबरले थोडेसे, बापरे विचारलं कसं. आणि महाराजांबरोबर राहायचे, फिरायचे, सगळे सहकार्य करायचे, पण तो प्रश्न विचारू शकत नव्हते. आणि त्या महाराजांनी डोळ्यात पाहिलं, आणि डोळ्यात पण महाराज म्हणले, तू मला फिलॉसॉफिकल प्रश्न विचारू शकतोस, त्यात घाबरायचं कारण नाहीये. कसं कळलं महाराजांना, त्याचा प्रश्न पडलाय. महाराज मन ओळखू शकतात शिष्याचं, त्याचप्रमाणे प्रभुपाद पण ओळखू शकायचे. काय सांगत होतो तुम्ही प्रभुपादांचं, विसरलो. नोटा मोजत होते. हा, नोटा मोजत होते, थँक्यू, नोटा मोजत होते प्रभुपाद. आणि त्याच्या मनात काय झालं, प्रभुपाद ओळखलं. प्रभुपाद थांब जरा, नोटा मोजता बसतायत, अशी बंडलं मोजून झाली, 15-20 मिनिटं बसलाय, गोंधळ वाढत चाललाय. प्रभुपाद त्या माणसाला बघितलं, स्माइल दिली, आणि पुढच्या क्षणी प्रभुपाद बोललं, तमाल कृष्णा इकडे, हे पैसे बस पार्टीसाठी. त्यानंतर गिरिराज इकडे, हे बंडलं जुहूच्या बांधकामासाठी. त्यानंतर रामेश्वर इकडे, ही बंडलं पुस्तक छपाईसाठी. आणि असं कर सगळे जे पैसे प्रभुपाद मोजले, सगळे वाटून टाकले प्रभुपादांनी पैसे, आणि प्रभुपाद मोकळ्या हातात मोजले. आणि प्रभुपाद म्हणले, आता विचार, तुम्हाला काय विचारायचंय. आणि त्या महापौराला कळलं, न विचारताच महापौराला कळून गेलं की जरी स्वामीजी पैसे मोजते, त्यातला एकही पैसा ते स्वतःकडे ठेवला नाही, सगळा पैसा समाज कल्याणासाठी, भगवत सेवेसाठी संस्थेच्या लोकांना दिला. प्रभुपाद मोकळ्या हातानं एका प्रकारे निर्धन बसले होते. आणि त्याला कळलं, आणि तो म्हणला, आता काय विचारायची गरज नाहीये, मला सगळं कळलं, जे मला विचारायचं उत्तर मला न विचारताच मिळून गेलं. तसेच प्रभुपाद म्हणतायत, कारण का असा संन्यासी पूर्णपणे खरा संन्यासी आहे, पण तो खऱ्या ज्ञानामध्ये स्थित आहे, आपल्या स्वरूप स्थितीत स्थित आहे. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. ओके, श्लोक क्रमांक 4 बघूया आपण. सांख्ययोग पृथक बाला प्रवदन्ति न पंडितः एकम अपि अस्थितः सम्यक उभयो विंदते फलम. तर या श्लोकात सांगितलं भगवंतांनी की सांख्ययोग पृथक बाला प्रवदन्ति न पंडितः, केवळ अज्ञानी लोकच, ओके, न पंडित, जे पंडित नाहीयेत, थोडक्यात जे अज्ञानी आहेत, प्रवदन्ति न पंडित, जे पंडित नाहीत,
जे मायेनं झाकले गेलेले आहेत, जे अज्ञानी आहेत, अशी लोकच केवळ निष्काम कर्मयोग किंवा भक्तियोग हा भौतिक जगाच्या म्हणजे सांख्य योगाच्या अध्ययनापासून भिन्न आहे असं समजतात. तो सांख्ययोग वेगळा आहे आणि निष्काम कर्म वेगळा आहे. पण वास्तविक दोन्हीचं ध्येय काय आहे? मुक्ती. सांख्ययोगात पण चिंतन करून 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 मुक्तीच प्राप्त करायची आहे आणि निष्काम कर्म करून करून मुक्तीच प्राप्त करायची आहे. सो दोन्ही वेगळे आहेत का? नाही आहेत. मार्ग वेगळे आहेत, ध्येय दोघांचं एकच आहे. पण जे मायेनं आच्छादलेले आहेत ते म्हणतात हे दोन्ही वेगळे आहेत. जे लोक वस्तुतः ज्ञानी आहेत, एकम अपि आस्थितः सम्यक, ओके, संपूर्ण, जे लोक वस्तुतः ज्ञानी ते म्हणतात की दोन्ही मार्गामध्ये कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्या दोन्ही मार्गांचे फळ प्राप्त होते. तर या श्लोकामध्ये भगवंताने जो प्रश्न अर्जुन विचारलाय तो खोडून काढलाय की अर्जुन तू म्हणतोस ना हे करू का हे करू, हा प्रश्न चुकीचा मुळात तुझा. ओके, तुझी जी अंडरस्टँडिंग होती, तुझं जे समज होती, ओके, जे तुला समजलं होतं ते चुकीचं आहे. कारण का दोघांमध्ये फरकच नाहीये. जो अज्ञानी आहे तोच केवळ दोघांमध्ये फरक करतो, अन्यथा दोन्ही एकाच स्तरावरचे आहेत, हे तू जाणून घे. हा संशय भगवंतांनी इथं काढून टाकला. अगेन तात्पर्यपूर्वक भगवत भक्ती योगा संदर्भात लिहितात की भौतिक अस्तित्वाचा आत्मा शोधणे. कोण आहे भौतिक अस्तित्वाचा आत्मा? भगवंत. आत्मा शब्द परमात्मा म्हणून वापरला होतो कधी कधी. सो आपलं शरीर आहे, आपल्या शरीराचा परमात्मा कोण आहे? शिरोदक्ष आहे विष्णू. जर सगळ्या विश्वाला शरीर मानलं तर त्या शरीराचा परमात्मा कोण आहे? गर्भोदक्ष आहे विष्णू. या सगळ्या विश्वांना शरीर मानलं, जे हजारो कोट्यावधी विश्व आहेत त्यांना एक शरीर मानलं, त्याचा परमात्मा कोण आहे? करोडदक्ष आहे विष्णू. सो सांख्ययोग काय कुठेपर्यंत घेऊन जात आपल्याला? जर 11वा स्कंद वाचला तुम्ही उद्धव गीता, तर उद्धव गीतेचे वेगवेगळ्या प्रकारे सांख्य आहेत. 15 अंकी सांख्य, 20 अंकी सांख्य, 24 अंकी सांख्य, 26 अंकी सांख्य. सो 24 सांख्य जे आहे त्याच्यामध्ये 24 तत्व. प्लीज रिपीट करा ब्रो. काय रिपीट करू? कोणत्या गोष्टी रिपीट करू? कोणती रिपीट करू गोष्ट एक्झॅक्टली सांगा मला, मी रिपीट करतो. ओके, सो उद्धव गीतेमध्ये सांख्ययोग सांगितलं आहे. तर सांख्ययोगाचे वेगवेगळ्या प्रकारे काउंटिंग सांगितलंय. सांख्य म्हणजे काउंटिंग, काउंट करायचं तुला. तर काही ठिकाणी काउंटिंग 15 ने केलं आहे, काही ठिकाणी काउंटिंग 11 ने केलं आहे, काही ठिकाणी काउंटिंग 24 ने केलं आहे आणि हायएस्ट काउंटिंग जे 26 ने केलं आहे. साधारणपणे सांख्य जो फेमस आहे तो 24 सांख्य फेमस आहे. कोणती 24 तत्व? 5 ज्ञानेंद्रिय, बरोबर? 5 ज्ञानेंद्रिय. कोणती 5 ज्ञानेंद्रिय? नाक, डोळे, कान, जीभ, त्वचा. 5 ज्ञानेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय, हात, पाय, नंतर आवाज आणि 2 सोडायची इंद्रिय, घाट पदार्थ सोडायची इंद्रिय आपली. इथं 5 कर्मेंद्रिय. त्यानंतर 5 तन्मात्रा. ओके, प्रत्येक इंद्रियात तन्मात्रा असते. ते 5 तन्मात्रा आले, 15 झाले. त्यानंतर अजून 5 पंचमहाभूत. हा पंचमहाभूत, बरोबर, 20 झाले. त्यानंतर मन, बुद्धी, अहंकार 23 झाले आणि महत्तत्व, ज्या सगळ्यातने प्रकट होतात ते महत्तत्व, हे झाले 24. पण जे 26 वालं सांख्य आहे ते काय सांगतं? 25 तत्व आत्मा आणि 26 तत्व परमात्मा. सो खरा सांख्ययोगी आत्मा आणि परमात्म्याचा शोध घेत असतो. आणि हेच स्वरूपात सांगता येतं की भौतिक अस्तित्वाचा आत्मा शोधणे हे सांख्ययोगाचं म्हणजेच विश्लेषणात्मक अध्ययनाचं ध्येय आहे. भौतिक जगाचा आत्मा श्री विष्णू किंवा परमात्मा होय. आणि भक्ती म्हणजे काय? सांख्ययोग ध्येय परमात्मा शोधणं, भक्ती म्हणजे काय? परमात्म्याची सेवा करणं. भक्तियोग म्हणजे परमात्म्याची सेवा. या प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाचा शोध घेतला जातो आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाला पाणी घातले जाते. इथे झाड शोधतायत, दुसरे ऑलरेडी झाडावर श्रद्धा ठेवली आहे आणि झाडाला पाणी घातलं गेलं. दोघे एका प्रकारे सेमच आहेत.
सांख्य तत्वज्ञानाचा वास्तविक अभ्यास भौतिक जगताचे मूळ म्हणजे श्री विष्णू शोध घेतो आणि नंतर परिपूर्ण ज्ञानायुक्त होऊन भगवत सेवेत संलग्न होतो. त्यामुळे तात्विक दृष्ट्या दोन्ही प्रक्रियांमध्ये काहीच फरक नाही, कारण दोन्हीचे ध्येय श्री विष्णूच आहे. ज्यांना अंतिम ध्येय ज्ञात नाही तेच म्हणतात की सांख्य आणि कर्मयोगाचे ध्येय एक नाही, परंतु जो ज्ञानी आहे तो या दोन्ही प्रक्रियांचे ध्येय एकच असल्याचे जाणतो. ओके, आता मागच्या श्लोकामध्ये श्लोक क्रमांक 4 मध्ये बघितलं आपण, जो बुद्धिमान नाहीये न पंडित त्याची मानसिकता काय, तो कशा प्रकारे पाहतो. आता साहजिकच अर्जुनाच्या मनात काय प्रश्न पडेल, आपण जर अर्जुनाच्या जागी असतो तर काय पडला असता प्रश्न. जो पंडित नाही तो अशा प्रकारे विचार करतो, तर पुढचा प्रश्न काय पडेल डोक्यामध्ये. जो पंडित नाहीये, जो बुद्धिमान नाहीये, तो अशा प्रकारे विचार करतो, तो दोघांना भिन्न मानतो. मग पुढचा प्रश्न डोक्यात काय ऐकल्यावर अर्जुनाच्या, आपण जर अर्जुनाच्या जागी असतो काय आला असतो प्रश्न आपल्या डोक्यात. कसा विचार करेल. बुद्धिमान मनुष्य काय विचार करेल. जो बुद्धिमान नाहीये तो असा विचार करतोय, जो बुद्धिमान आहे तो कसा विचार करेल. आणि त्याचं उत्तर भगवंतांनी 5व्या श्लोकात दिलं आहे की बुद्धिमान मनुष्य कसा विचार करतो. यत् सांख्ये प्राप्यते स्थानम तद योगेरपि गम्यते एकम सांख्यम च योगम च य पश्यति स पश्यति. यत् सांख्यम प्राप्यते स्थानम, सांख्य योगी के ज्ञान योगी जे स्थान प्राप्त करतो, तद योगेरपि गम्यते, तेच योगी म्हणजेच निष्काम कर्मयोगी किंवा भक्तियोगी. प्रपादा भाषे भक्तियोगी, मित्र आचार्य भाषे निष्काम कर्मयोगी. तेच गोष्ट हा निष्काम कर्मयोगी पण प्राप्त करतो. तत् योगीर गम्यते एकम सांख्यम च योगम च य पश्यती स पश्यती. सांख्ययोग आणि निष्काम कर्मयोग हे एकच आहे. हे जो पाहतो तो खरा पाहतो, तो खरा बुद्धिमान, त्याला खरी बुद्धी आहे. बाकी सगळे बिंडोक आहेत. इनडायरेक्टली भगवंतांना इथं म्हणायचं आहे, जो जाणतो की सांख्ययोगाद्वारे प्राप्त होणारे अस्थान निष्काम कर्मयोगाद्वारे प्राप्त होऊ शकते, म्हणून जो सांख्ययोग आणि भक्तियोगाला समान रूपामध्ये पाहतो तो यथार्थामध्ये पाहणार आहे. वास्तव भक्तियोगाद्वारे उच्च स्थान प्राप्त होतं सांख्ययोगापेक्षा. सांख्ययोगी जास्तीत जास्त ब्रह्मज्योती विलीन होऊ शकतो, भक्तियोगी गोलोक वृंदावनात जाऊ शकतो. निष्काम कर्मयोगाद्वारे पण ब्रह्मज्योती विलीन होते व्यक्ती, आणि ज्ञानयोगाद्वारे पण व्यक्ती ब्रह्मज्योती विलीन शकतो. दोघांचं मिळणारं डेस्टिनेशन हे एकच आहे. हे जो जाणतो तो खऱ्या अर्थानं य पश्यती स पश्यती, अशा प्रकारची दृष्टी आहे, तो खऱ्या अर्थानं पाहत आहे. बाकी सगळे पश्यन अपि न पश्यती, पाहूनही न पाहिल्यासारखेच आहेत. ओके, सांख्ययोग प्रपात शेवटच्या 4-5 ओळीचं तात्पर्यामध्ये शेवटच्या 5-6 ओळीमध्ये सांख्ययोग या पहिल्या प्रक्रियेमध्ये मनुष्याने भौतिक जगापासून अनासक्त झाले पाहिजे. कारण अनासक्त असेल तरच तो ज्ञानावरची प्रॅक्टिस करू शकेल, तो कर्म सोडून देऊ शकतो. आणि भक्तियोग प्रक्रियेमध्ये मनुष्याने कृष्ण भावनावत कर्मामध्ये आसक्त झाले पाहिजे. वास्तविकपणे जरी वर करणे या प्रक्रियेमध्ये अनासक्ती आणि दुसऱ्यामध्ये आसक्ती दिसते, एखादा अनासक्ती आहे एखादा आसक्ती आहे, पण हे दोन्ही प्रक्रिया सारख्या ठिकाणी आसक्ती कशाप्रती आहे, भगवंताप्रती आहे. ही आसक्ती स्वार्थाप्रती नाही. भगवंताप्रती असली आसक्ती ही शुद्ध आसक्ती आहे, त्या आसक्ती शुद्धीकरण करते. पण स्वार्थाप्रती आसक्ती ही बंधनामध्ये अडकवून ठेवते. प्रकृतीपासून अनासक्ती आणि श्रीकृष्णाप्रती आसक्ती या दोन्ही गोष्टी एकच आहेत. जो हे पाहतो तो सर्व गोष्टींना यथार्थ रूपामध्ये पाहतो. एकदा परमपूज्य देवामृत स्वामी महाराज चौपाटी आले होते आणि प्रेरणा फेस्टिवल होते. यंग मुलांसाठी, अनमॅरिड यंग मुलांसाठी, युथ लोकांसाठी, बॉईजसाठी क्लास देत होते. आणि काय लस्टवरती प्रश्न विचारला, लस्टवरती, काम वाचण्यावरती प्रश्न विचारला एका मुलाला महाराजांना. आणि महाराजांनी काय उत्तर दिलं, आय सी that the brahmacharis of Radha Gopinath temple are the highly lusty person, are the highly lusty people. तो पोरगा गोंधळला पूर्णपणे. राधा गोपीनाथ मध्ये जे ब्रह्मचारी पूर्णपणे कामुक आहेत,
असं कसं म्हणतात महाराज? म्हणले येस, दे आर द मोस्ट लस्टी पर्सन फॉर सर्व्हिस ऑफ कृष्णा. त्यांची आसक्ती कुठं आहे, त्यांची वासना कुठं आहे? भगवंतांना आनंद देण्यामध्ये. कसं मोठे मोठे उत्सव साजरे करायचे, कसं शृंगार सुंदर करायचा, कसं जास्त जास्त भोग लावायचा, कसा जास्त प्रचार वाढवायचा, यात त्यांची आसक्ती आहे. आणि आसक्ती काय करतेय? भगवंताचा आनंद वाढवतेय. ही वासना आहे त्यांची. आम्हाला करायचं आहे, आम्हाला करायचं आहे, आम्हाला करायचं आहे. पण कोणासाठी? त्यांच्या आनंदासाठी. आमचा स्वतः स्वार्थ याच्यामध्ये काय नाही. आम्ही चढेल झोपणार मंदिरामध्ये, आम्हाला जास्त काय म्हणतात ना, आम्हाला जो प्रसाद मिळतो तो सफिशियंट आहे आम्हाला. पण त्यांना मात्र मँगो फेस्टिवल झाला पाहिजे, ज्यूस फेस्टिवल झाला पाहिजे, हा फेस्टिवल झाला पाहिजे, तो फेस्टिवल झाला पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. सो ही आसक्ती आहे, पण एका प्रकारे आसक्ती असून ती अनासक्ती असल्यापैकी आहे. हाच तो श्लोकाचा अर्थ आहे. आपण चौथ्या शिकू ना, कर्मणी अकर्म यो पशे अकर्मणीच कर्म या. कर्मणी अकर्म, कर्म आहे पण अकर्म आहे. तर कुठलीही रिझल्ट नाही, तर कुठलीही प्रतिक्रिया त्याला उपलब्ध नाही. ओके. ओके, मग तरीही का कर्मयोग करायचा? ज्ञान बेटर ना, असा प्रश्न अर्जुनाला पडू शकतो. आता भगवान सांगितलंय काय काय चांगलं आहे दोघांमध्ये? निष्काम कर्म चांगला आहे. का चांगला आहे? पत्नाची भीती त्यामध्ये फार कमी आहे. ज्ञानयोगात पत्नाची भीती शक्ती, आणि एका प्रकारे दोन्ही सेमच आहेत ना. जो पंडित नाही आहे तो वेगळ्या प्रकारे पाहतो, जो बुद्धिमान आहे तो पाहतो की दोघांना मिळून रिझल्ट एकच आहे. तरी पण एवढं होऊ नाही. अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की तरी पण ज्ञानयोग का करू नये, निष्काम कर्मयोग का करावा? आणि त्याचं उत्तर भगवंत श्लोक क्रमांक 6 मध्ये देत आहेत. सॉरी, थोडा घसा दुखतोय तेव्हा मनामध्ये पाणी प्यावं. संन्यासस्तु महाबाहो दुःखम दुःखम आपतो मयोगतः योगयुक्तो ब्रह्मा नाचिरेणाधिगच्छति. का केला पाहिजे निष्काम कर्मयोग? का ज्ञानयोग रिस्की आहे? का तुला रेकमेंडेड नाही ज्ञानयोग? कारण का संन्यास युक्त महाबाहो दुःखम आपतुम अयोगतः. जसं मगाशी म्हणलं मी, आत्मा ऍक्टिव्ह नाहीये आणि आपला मूळ स्थितीत स्थित नाहीये. त्यामुळं त्या स्थितीवरती त्रास होतो, कंटाळा येतो, कचकच होते, किटकिट होते, क्लेश वाटतात. ती प्रोसेस जी आहे ती आनंददायी नाहीये. पण भक्ती प्रोसेस कशी आहे? स्टार्ट टू एंड आनंददायीच आहे. नव्या आपण शिकणार आहोत. ठीक आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदोत्तमम प्रत्यक्ष अवगम धार्म्यम सुसुखम कर्तुमव्यम. ज्ञान भक्तीची पद्धतच सुसुखम कर्तुमव्यम. प्रॅक्टिस करतानाही त्रास आहेत, मान्य करतो मी, नाहीच नाही आहेत, पण बऱ्यापैकी सुखी आहे. प्रसाद खायला मिळतोय, डान्स करायला मिळतोय, कीर्तन ऐकायला मिळतंय, फिरायला मिळते, तीर्थयात्रेला सुख आहे ना, सुंदर शृंगार बघायला मिळतोय भगवंताचा, यात सुख आहे. संसार सोडायची गरज नाहीये. थोडे त्रास होत आहेत, थोडी कचकच होते स्वभाव करताना, थोडे कधी एक्स्ट्रा सेवा लागतायत, कधी कधी शरीर थकतं, कधी कंटाळा येतो, मान्य करतो, कधी कधी बॅलन्स करायला अवघड जातं भक्ती आणि संसारिक कर्म. पण तरी पण कम्पेअर टू ज्ञानयोगी, कम्पेअर टू अष्टांगिक खूप सुख आहे भक्तियोगामध्ये. पण ज्ञानयोग तसं नाहीये. दुःखम आपनोति अयोगतः. यात प्रचंड दुःख आहेत, प्रचंड त्रास आहेत, क्लेशकारी आहे. योगयुक्त ब्रह्मो नचिरेणाधिगच्छति. परंतु भक्तियोगामध्ये युक्त असले मुनी हे विना विलंब ब्रह्माची प्राप्ती करतात. म्हणजेच कुठल्या प्रकारे क्लेश न होता सहजगत्या ते मुक्ती प्राप्त करू शकतात. म्हणून अर्जुना रेकमेंडेड आहे की कर्म संन्यास योग किंवा निष्काम कर्म करणं हे सगळ्यात बेटर आहे. तात्पर्य प्रभुपाद देत आहेत साधारण 6-7 ओळी सोडल्यानंतर. वैष्णव संन्यासांना भौतिक कार्यांशी मुळीच देणे घेणे नसते आणि तरीही ते आपल्या भगवत भक्तीमध्ये विविध प्रकारची कार्य करत असतात. परंतु सांख्य, वेदांत आणि तर्कवादाचे अध्ययन करण्यात मग्न असले मायावादी संन्यासी भगवत भक्तीचे आस्वादन करू शकत नाहीत. त्यांचे अध्ययन अत्यंत क्लिष्ट असल्या कारणाने ते कधी कधी ब्रह्मज्ञानात कंटाळतात.
आणि याप्रमाणे ते योग्य हो. ज्ञानाशिवाय श्रीमद भागवतचा आश्रय घेतात. तिथे यास्तव सकाळी आहे ना स्कूल? यास्तव त्यांचे श्रीमद भागवतचे अध्ययन हे कष्टप्रद होते. शुष्क तर्कवाद आणि कृत्यवृत्तीने केलेले निर्विशेषवादी भाष्य मायावादी संन्यासासाठी व्यर्थच असते. भगवत भक्ती संलग्न झालेले वैष्णव संन्यासी आणि दिव्य कर्तव्य पार पाडण्यात आनंदी असताना भगवत धामातील अंतिम प्रवेशाची त्यांना निश्चिती असते. मायावादी संन्यासी कधी कधी आत्मसाक्षात्कारी मार्गावर पतन होते आणि पुन्हा ते भौतिक स्वरूपाच्या परोपकारी आणि कल्याणकारी कार्यामध्ये संलग्न होतात. म्हणून निष्कर्ष हाच आहे की कृष्ण भावना भौतिक कार्यामध्ये मन असलेलो हे ब्रह्म म्हणजे काय याची केवळ चर्चा करण्यामध्ये मायावादी संन्यासी श्रेष्ठ आहेत. मायावादी संन्यासी अनेक जन्मानंतर कृष्ण भावनेमध्ये येतात. बहुनाम जन्मनाम अंते. अशा प्रकारे इथं आपली पहिल्या 6 श्लोकाची एक थीम होती की नक्की कोणता योग चांगला, निष्काम कर्मयोग का ज्ञानयोग हा प्रश्न अर्जुन विचारला होता. याचं उत्तर पुढच्या 5 श्लोकात भगवंतांनी दिलं आणि सिद्ध करून दाखवलं की दोघे सेमच आहेत. ते दोघं वेगळे पाहतात, ते मूर्ख आहेत. ज्ञानी लोक दोघांना सेम पाहतात. पण त्यामध्ये चांगला काय आहे? निष्काम कर्मयोग. 2 कारणं आहेत. त्यामध्ये पतन व्हायची शक्यता नाही आहे, फार कमी आहे. पण ज्ञानावर पतन सहजगत्या होऊ शकतं, रिस्की आहे खूप. आणि दुसरं, ज्ञानयोग मार्ग जो आहे किचकट आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, क्लेशकारक आहे, कंटाळवाणा आहे. आणि आत्मा स्वभाव आहे ऍक्टिव्ह राहणं. आणि आत्मा हा आनंदमय अभ्यासात आहे, आनंदाचा अभ्यास करणारा, आनंदाचा शोध घेणारा आत्मा आहे. तर त्या कार्यामध्ये आनंद मिळत नाही. निष्काम कर्मक स्तरावर जर राहिलो, ऍटलिस्ट इंद्रिय ऍक्टिव्ह राहतील. तर इंद्रिय ऍक्टिव्ह राहिल्यामुळे पतनाचा धोका नाहीये. त्यामुळे सहजगत्या व्यक्ती काय प्राप्त करू शकतो? ब्रह्ममुक्ती किंवा मुक्तीची अवस्था प्राप्त करू शकतो. आता श्लोक क्रमांक 7 ते 12 ही जी थीम आहे ती निष्काम कर्मयोगाची लक्षणं काय आहेत. हा निष्काम कर्मयोगी आणि तिसऱ्या अध्यायात निष्काम कर्मयोगी थोडा वेगळा बरं का. हा कोण निष्काम कर्मयोगी आहे? जो शुद्ध झाला ऑलरेडी आणि जो ज्ञानयोग स्तरावरती आलेला आहे आणि ज्ञानयोग स्तरावरती येऊन परत कर्म करतोय. कोणतं कर्म करतोय? निष्काम कर्म. त्याची लक्षणं कोणती आहेत? ही सिरीज आहे 7 ते 12. आपण या संपूर्ण टाके सिरीज पुढचे उरले श्लोक आपण बुधवारी दुपारी 8 ते रात्री 8 ते 9:30 मध्ये संपूर्ण टाकू. बुधवारी आपला अध्याय 5वा अध्याय संपून जाईल. ओके. सो 7 ते 12 मध्ये लक्षण पाहूया. सगळं पहिलं लक्षण काय आहे? योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. 3 लक्षण सांगितले. तो काय आहे? जितेंद्रिया. कारण त्यानं निष्काम कर्माची पूर्वीच प्रॅक्टिस केली ऑलरेडी आणि ज्ञानयोग स्तरावरती आलेलं आहे. तेव्हा त्याची इंद्रिय कशी आहेत? जितेंद्रिया. त्याची इंद्रिय पूर्णपणे ताब्यात आहेत. त्याने इंद्रियावर विजय मिळवला आहे आपल्या. त्याची इंद्रिय वाहवत जात नाहीये. ओके. नुसती इंद्रिय ताब्यात आहेत का? कायची इंद्रिय ताब्यात पण मन भरकटते नाही. विजितात्मा. विजितात्मा म्हणजे मन पण पूर्णपणे ताब्यात आहे त्याचं. ओके. कधी कधी मन ताब्यात राहतं पण बुद्धी ताब्यात राहत नाही. बुद्धी चुकीचे विचार करते आणि जरी बुद्धीने चुकीचा विचार केला तरी पण माणसाचं पतन होऊ शकतं. म्हणून सांगितलंय विशुद्ध आत्मा. इथं आत्मा म्हणजे बुद्धी म्हणजे आत्मा नव्हे, खरा आत्मा. त्या आत्मा शब्दाचे अनेक अर्थ मी सांगितले. आत्मा बुद्धी म्हणून वापरतात, आत्मा मन म्हणून वापरला जातो, आत्मा इंद्रिय म्हणून वापरला जातो. सो 3 लक्षणं आहेत. जितेंद्रिय आहेत, इंद्रिय शुद्ध आहेत किंवा इंद्रिय नियंत्रण आहेत. मनावर ताबा आहे, मनावर विजय मिळवला आहे आणि बुद्धी पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे. विशुद्ध आत्मा म्हणजे बुद्धी शुद्ध आहे. असा व्यक्तीनं या स्तरावर येऊन कर्म केलं तर कुर्वन अपि न लिप्यते. तो कर्मामध्ये कर्माच्या प्रतिक्रियेत बांधला जात नाही. जो भक्तिपूर्ण कर्म करतो, विशुद्ध आत्मा आहे, आपले मन व इंद्रिय संयमित करतो, तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. जर मनुष्य जरी कर्म करत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही. ओके. सर्व भूतात्म भूता सर्वांना प्रिय असतो. इंद्रिय शुद्ध असतील तसा व्यक्ती सर्वांना प्रिय असतो. श्रील प्रभुपाद गोरखपूरला होते
आणि गोरखपूरला असताना श्रील प्रभुपाद जे होते त्यांना भरपूर लोक पाया पडायची गोरखपूरमध्ये. आणि त्या प्रभुपादाने विचारलं शिष्याना, डू यू नो वाय दे आर ऑफरिंग ओबेसन्सेस टू मी, वाय दे वॉन्ट टू टच माय फीट? तुम्हाला माहिती आहे का ते माझ्या का पाया पडतायत, का त्यांना मला पाया पडत, त्यांना माझे पाय पकडायची इच्छा आहे? तर शिष्य म्हणले माहित नाही. प्रभुपाद म्हणले, बिकॉज आय एम फ्री फ्रॉम सेक्स डिझायर, कारण मी काम वासनेपासून मुक्त आहे, मी सेक्सच्या इच्छेपासून पूर्णपणे मुक्त आहे, आणि म्हणून मी मुक्त असल्यामुळं हे सगळे माझ्या पाया पडतायत. सो ज्याची इंद्रिय शुद्ध आहेत तो व्यक्ती जो आहे हा सर्वांचा प्रिय असतो. आता इंद्रिय कोणा शुद्ध असतात? भक्ताची. सो भक्त हा सर्वांना प्रिय असतो. आणि तेच प्रपद लिहित आहेत मधल्या तात्पर्य मधल्या काव्यामध्ये, कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य सर्वांचा सेवक असल्याने तो सर्वांना प्रिय असतो. तो आपली सेवा करते ना. मग एखाद्या सेवा करतो आपण तेव्हा चिडू कशाला? आपण संतुष्ट असतो ना. आपल्याला कोण स्पर्धा करते म्हटलं आपण राग येतो कदाचित. भांडण कोणावर होतात किंवा असंतोष कोणावरती? जर आपल्या स्पर्धा करतो त्यावर असंतोष निर्माण होती, त्यावर राग येतो. पण जो आपला सेवक म्हणून काम करतोय, सेवक आहेस तू, माझ्यावर राहणारच नाहीयेस, मनामध्ये कधी रागाची दृष्टी भावना येतच नाही. सो भक्त काय? मी दास आहे, मी सेवक आहे, मी ताई चैतन्य दास. माझं नाव काय आहे? दास. हे दास नाव का दिलं तुला दीक्षावर? दास आणि दासी. जाणीव राहावी, दास आहे बाबा मी, मालक नाहीये, मी सेवक आहे, ही जाणीव कायम राहावी म्हणून हे नाव आपल्याला दिलं गेलेलं आहे. त्याची चेतना शुद्ध असल्यामुळे त्याचे मन पूर्णपणे संयमित असते, आणि त्याचे मन संयमित असल्या कारणाने त्याची इंद्रिय सुद्धा संयमित असतात. त्याचे मन नेहमी श्रीकृष्णावर स्थिर असल्याने तो श्रीकृष्णांपासून विचलित होण्याची कधी शक्यता नसते. तसेच तो आपली इंद्रिय भगवत सेवेत इतर कोठेही मग्न करण्यास संभव नसतो. श्रीकृष्णा संबंधित कथांशिवाय इतर काहीही ऐकणे, श्रीकृष्णांना अर्पण केलेला असा कोणताही पदार्थ खाणे त्याला आवडत नाही, आणि श्रीकृष्णाच्या त्या ठिकाणी संबंध नाही अशा कोणत्याही ठिकाणी जाणे त्याला आवडत नाही. आपल्या पालघरमध्ये महालक्ष्मी यात्रा चालू आहे, महालक्ष्मी यात्रा गावागावात सध्या प्रचार करायला जातो मी. लोक कमी काय आहेत प्रोग्रामला? सगळे महालक्ष्मीला गेलेत, महालक्ष्मी यात्रेला, डहाणूला. काय काय असेल तर महालक्ष्मी यात्रेमध्ये काही नसतं. महालक्ष्मी काय भक्तीचा संबंध नसतो. त्या पाळण्यामध्ये बसायला, ते खेळ खेळायला, जत्रा बघायला जात असतात फक्त. काय तर कुठलाही कृष्ण भक्त अशा ठिकाणी जायला जात नाही, कारण त्याला माहिती आहे ज्या गोष्टी श्रीकृष्णा संबंधित नाही ते जाऊन काहीच अर्थ नाही आहे. हिमालयामध्ये कुलू मनाली फिरायला कृष्ण भक्त कधी जात नाही, म्हणजे त्याला माहिती आहे तिथं काहीच कृष्णा संबंध नाहीये, कशाला जायचं? सो देवता म्हणतात ना, भारतवासाचं कौतुक करणार, न यत्र वैकुंठ कथा सुधोपगा, न साधवो भागवतस्तदाश्रया, न यत्र यज्ञेश मखा महोत्सवा, सुरेश लोकोपि न सैव सेव्यता. जिथं भगवंताची कथा बोलली जाते, न यत्र वैकुंठ कथा सुधोपगा, न साधवो भागवत सदाश्रया, जिथं भागवतचा आश्रय घेतला जात नाही किंवा जिथं भक्ताचा संघ नाहीये. नयत्र यज्ञेश मखा महोत्सवा, जिथं भगवंतासंबंधी उत्सव साजरे केले जात नाही, ती जागा जरी इंद्रपुरी असली नवैस सेव्यता, त्या जागी जायचा प्रयत्न करू नये. भक्त ठाकूर म्हणतात एका भजनामध्ये, भक्ती 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 विनोद अनुकूल पाये जहा. हे भक्तीसाठी एखादी गोष्ट अनुकूल पाहिली, मी एखादी जागा मी अनुकूल पाहिली का भक्ती ठाकूर ग्रस्त होते, आणि ते घरी काय पाहतायत, जे दिन गृहे कीर्तन देखी, गृहे ते गोलोक भाई. ज्या दिवशी मी घरामध्ये येतो आणि माझी 13 मुलं, 13 मुलं होती टोटल, ही माझी 13 मुलं कीर्तन करतात, मला काय वाटतं माझं घर काय आहे? गोलोक वृंदावन आहे. आणि माझं घरच गोलोक वृंदावन असल्यामुळं मला कुठे बाहेर जायची गरज नाहीये, आणि जागा जी आहे माझ्या भक्तीच्या अनुकूल आहे. म्हणून भक्ती विनोद ते वाक्य विसरलो मी, अवसर पाय जहा. काय? भक्ती अनुकूल अवसर पाय जहा, की जी जागा भक्तीच्या अनुकूल आहे हे मला दिसतंय,
प्रतिदिवसे परम आनंदे स्वीकार करोयता, किती जागा मी स्वीकार करीन. ओके. म्हणून त्याची इंद्रिय कायम संयमित असतात. ओके. सो एका प्रकारे कृष्ण भावना मनुष्याची इंद्रिय ही जितेंद्रिय असतात, विजितात्मा असतात आणि विशुद्धात्मा पण असतात. येस वैशाली माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, आपल्या चरणी प्रणाम. प्रभूजी, जसं की आता तुम्ही म्हणालात की जो भक्ती थोडं मोठ्यानं मार्गात बोला, ऐकू येत आल्यानंतर, नाहीये. हरे कृष्ण, हा आता ऐकत मी. प्रभूजी, भक्ती मार्गात आल्यानंतरही आपल्याला जसं परिवारासोबत जावं लागतं बाहेर कुठे, तर आपला काय मनोभाव असला पाहिजे तेव्हा? ओके. कधी कधी आपल्याला भावावर जावं लागतं. एक हा, एक म्हणजे ऑब्लिगेशन म्हणून परि असतं, ऑब्लिगेशन म्हणून हा एक गरज म्हणून, परिवारात किंवा त्या माणसाचं नातं टिकवायचं मला. हा हा. कारण मग परिवारातले सगळे भक्त नाही आहेत ना. परिवारावर जावं लागतं. कधी 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 म्हणतात चला हम्म. अक्कलकोटला जाऊया, गोंदवाल्याला जाऊया, इकडं जाऊया, तिकडं जाऊया, फिरायला जाऊया. नाही म्हणता येत नाही कधी कधी, सगळे भक्त नाही आहेत घरातले. तर काय करायचं? लग्नाला जावं लागतं, इच्छा नाही लग्नाला जायची. ओके. बारशाला जावं लागतं, लग्नाला जावं लागतं. काय ते लग्नामध्ये करतात लोक, पण जावं लागतं. काय करणार? ऑब्लिगेशन आहे. अशा वेळी आपला भाव असला पाहिजे की मी जातोय, कारण का त्यांना मला भक्ती मार्गात आणायचं आहे. मी जर नाही म्हणलं तर कदाचित मला चिडतील ते, आणि ते माझा अपराध करतील. आणि मी भक्तांशी जोडलं गेलो आहे, मी परंपरेत जोडलं गेलो आहे. इनडायरेक्टली माझा अपराध करण्यामध्ये इनडायरेक्टली परंपरेचा अपराध करतायत. आणि परंपरेचा अपराध केल्यामुळे ते भक्तीपासून अजून दूर चालत. सो ठीक आहे, त्यांना त्यांच्यावर मी जाईन तिथं, आणि त्यांचा कुठला अपराध करणार नाही, आणि असं वागीन की त्यांचं माझ्याविषयी असं ऍप्रिशिएशन वाढेल, त्यांची माझ्याविषयी मत चांगलं होईल. भक्ती कर, माझी भक्ती सोडणार नाही मी, पण तिथे कुठल्या प्रकारे फॅनेटिझम दाखवणार नाही. हे देवताच आहे, हे बकवास आहे, हे काय करताय, करा करा, जे काय करायचं करा. ओके. त्याच्यावर राहायचं आणि असं वर्तन करायचं की त्यांचं आपल्याविषयीचं मत सुधारलं पाहिजे, की हा व्यक्ती चांगला आहे, हा आपल्यातलाच आहे, आपल्या विरोधातला नाहीये, आपल्याला सगळं उपदेश करणारा नाहीये. आणि मग त्यांचं आपल्याविषयी अप्रिशिएशन वाढलं की हळूहळू त्यांची सुकृती वाढेल. का भक्ताचं कौतुक झालं मनातनं की त्या भक्ताविषयी, त्या भक्तीविषयी सुकृती वाढते, आणि ते सुकृती मॅच्युअर होईल त्यावेळी तो सहजगत्या भक्ती मार्गामध्ये येऊ शकेल. सो त्याला भक्ती मार्गामध्ये अधिक जवळ आणण्यासाठी, भगवंताच्या अधिक जवळ आणण्यासाठी मी जात आहे. जर आपला नातं एक मॅच्युअर्ड असेल, त्यात पटत असेल की मी काय करतो, योगा करतोय, तर आपण जाऊ शकतो की मला हे पटत नाहीये तर मी जात नाही या ठिकाणी. पण थोडा मॅच्युरिटी नसेल तर आपण गेलं पाहिजे त्या ठिकाणी, एक ऑब्लिगेशन म्हणून. पण त्या व्यक्तीने आपल्याला जी काय आयुष्यात मदत केली आहे त्याच्या हिशोबाने कृतज्ञता आपण केलं पाहिजे. उद्देश काय मनामध्ये? भक्तीचा उद्देश आहे, त्याला भक्तीमध्ये आणायचं आहे. हा उद्देश ठेवून तिथं गेलं पाहिजे. ओके. जी जी प्रभूजी. प्रभूजी, अजून एक प्रश्न विचारू का मी? बोला. आता तुम्ही जसं सांख्य योग आणि भक्ती योग, त्यांचं ध्येय एकच आहे असं, तर भक्तियोग ऍक्च्युअली प्रभुपादांनी ते भक्तियोग लिहिले, पण ते निष्काम कर्म आहे ऍक्च्युअली. प्रभुपादांनी आपल्याला शिष्याला कुठे गोंधळा पडू नये त्यामुळे त्यांनी भक्तियोग लिहिले. ओके. मी सुरुवातीला सांगितलं हा भक्तियोग अजून सुरू झाला नाही, अध्याय भक्तियोग 7व्या चालू होतं. हा निष्काम कर्मयोग आहे. ठीक आहे. ओके. प्रभूजी, सांख्य योगात भक्तियोग ध्येय खूप वेगळा आहे काय ऍक्च्युअली. भक्तियोग ध्येय गोलोक वृंदावन जाणं, मुक्त होण्याचं भक्तियोग ध्येय नाही. हा, तेच माझा प्रश्न होता की जसं की आता सांख्य योग आणि जे ब्रह्मज्योतीत जातात ना, आणि भक्ती करणारे हे गोलोकात जातात किंवा वैकुंठात जातात. म्हणून ना निष्काम कर्मग, इथे कर्माचा अर्थ निष्काम कर्मग आहे, भक्तियोग नाहीये. जी, प्रभुपादांनी धन्यवाद. कन्वर्ट केलं भक्तियोगावर. जी 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 प्रभूजी. प्रभूजी, हे सांख्य योग म्हणजे काय आहे नेमकं? जसं की ज्ञानयोग थोडासा समजला, ज्ञानयोग म्हणजे पण सांख्ययोग. हा, सांख्ययोग ज्ञानयोग दुसरं नाव आहे. एकच. ठीक आहे. धन्यवाद प्रभूजी. ओके. आता पुढची लक्षणं काय आहेत अशा ज्ञानस्तरावर कर्म करण्याची? नैव किंचित करोमि युक्तो मन्यते, युक्तो मन्येत तत्त्वविद, पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्नन् अश्नन् स्पृशन् श्वसन् पचन् प्रलाप. ओके. प्रलापन् विसृजन् गृह्यन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. ओके. असा व्यक्ती काय पाहतो? इंद्रियाणी इंद्रिय अर्थेषु वर्तन्ते इति धारयन्. इंद्रिय भोगाशी जोडली गेली आहेत, माझा त्याची काही संबंध नाहीये, मी आत्मा म्हणून या इंद्रियांपासून पूर्णपणे वेगळा आहे. आणि या दृष्टीने पाहून तो काय पाहतो की
तो पाहत असला, ऐकत असला, स्पर्श करत असला, वास घेत असला, खात असला, हालचाल करत असला, झोपत असला, श्वसन करत असला, तरी त्याला ठाई माहीत असते की वस्तुतः आपण काहीच करत नाही आहोत. कारण बोलताना, उत्सर्जन करताना, स्वीकार करताना, डोळ्यांची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिये आपल्या विषयांमध्ये संलग्न आहेत आणि तो स्वतःपासून अलिप्त आहे. त्याला हे ज्ञान झालेलं आहे, पण तो ज्ञानोग स्तरावरती आहे. मी आत्मा आहे, मी शरीरापासून वेगळा आहे, ही अनुभूती त्याला आली आहे थोडीशी, आणि त्या स्तरावरून तो काम करत आहे. ते शुद्धीकरण भरपूर झालेलं आहे त्याचं. ज्ञानयोग स्तरावर निष्काम कर्म करत आहे. त्या जरी काम करताना माहितीये, हे मी करत नाही, माझी इंद्रिय करतायत, हे प्रकृती करून घेते, मी याच्यापासून अलिप्त आहे. ओके. शेवटच्या 3 ओळी प्रभात लिहित आहेत. परंतु कृष्ण भावनेमध्ये इंद्रिय श्रीकृष्णाची इंद्रिय संतुष्ट करणे मग्न असतात. कृष्ण भावना मनुष्य जरी इंद्रियांना भौतिक कार्य करत असल्या दिसला तरी तो सदैव मुक्त असतो. पाहणे, ऐकणे, ज्ञानेंद्रियाचे कार्य करणे, चालणे, बोलणे, उच्चारण करणे इत्यादी कर्मेंद्रियाचे कार्य आहे. कृष्ण भावनावित व्यक्ती इंद्रियाच्या कार्यापासून कधीच प्रभावित होत नाही. तो भगवत सेवेव्यतिरिक्त इतर कोणतेही कार्य करू शकत नाही, कारण तो जाणतो की आपण भगवंतांचे नित्य दास आहोत. आता अजून प्रश्न आहे की नक्की मला पटलेलं नाही अजून, अशा व्यक्तीला का बरं कर्माची रिॲक्शन येत नाही जरी तो कर्म करतोय? आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचे भगवंत पुढचा श्लोक बोलताय, 10वा श्लोक. ब्रह्मण्यादाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति या लिप्यते न स पापेन पद्मपत्रम इवांबसा. काय सांगितलंय की जसं कमळाचं पान पाण्यात राहूनही पाणी त्याला काहीच प्रभावित करू शकत नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मण्य आदाय, ब्रह्मण्य म्हणजे भगवंतांना अर्पण केलेले कर्म समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो, तो कमलपत्र ज्यामुळे पाण्यात स्पर्शले जात नाही त्याप्रमाणे पापकर्मानं प्रभावित होत नाही. त्याच्या कर्मांची जबाबदारी भगवंत घेतात. आता निष्काम कर्मयोगामध्ये सुद्धा जे कर्म फळ मिळतं ते फळ त्याला भगवंतांना अर्पण करावं लागतं. ही भक्ती नाहीये, पण ही क्रिया त्याला करावी लागते. भक्तीमध्ये आपण काय अर्पण करतो? कृष्णाला खुश करण्यासाठी. इथं निष्काम करून अर्पण करतो कारण त्याला स्वतःला नकोय. तर स्वतःला नको म्हणतो आणि त्याची रिॲक्शन त्याला भोगायची नाही म्हणतो, भगवंताला अर्पण करतो. दोघांमध्ये फरक आहे. निष्काम करून अर्पण करणं भगवंतांना आणि भक्ती योगाला तुम्ही सगळ्यांना अर्पण करणं. तुम्ही काय अर्पण करता? भोग. कृष्णाला खुश करण्यासाठी. पण निष्काम करून अर्पण करतो तर त्याचं पाप मला नकोय, त्याचं रिॲक्शन मला नकोय, म्हणून मी फळं भगवंतांना, कर्माची फळं भगवंतांना अर्पण करता येईल. आणि अशा व्यक्तीला कोणत्याही कर्मफलाची रिॲक्शन भोगावी लागत नाही असं भगवंत म्हणताय. सो फेमस उदाहरण आपण ऑलरेडी बघितलं आहे. मिलिटरी मॅन खून करतोय कुणासाठी? सरकारसाठी. सरकार त्याला मेडल देतं. पण तोच मिलिटरी मॅन घरी आला आणि शेजाऱ्याचा खून केला एका माणसाचा, सरकार फाशी देतं. आणि दुसरा केलेला खून हा स्वतःसाठी आहे, पहिला केलेला हजारो खून हे सरकारसाठी आहे. सो पहिला केलेला खून सरकारसाठी असल्यामुळं रिॲक्शन नाहीये, दुसरा खून स्वतःसाठी असल्यामुळे लगेच रिॲक्शन आहे. हा अशामध्ये फरक आहे. ओके. आता अजून काय लक्षण आहे? कायेन मनसा बुद्ध्या केवल रे इंद्रिय रपे. येस माताजी, सुप्रिया माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी आता म्हणलं की आपण कर्माची फळ भगवंतांना अर्पण केली पाहिजेत. हे आपण आता भक्त म्हणून प्रॅक्टिकल जीवनामध्ये आपण कसं म्हणजे यूज करू? ओके, आपण आपल्या कर्माची फळं भगवंतांना अर्पण केली पाहिजे. मुळात आपल्याला निष्काम कर्म कशी प्रॅक्टिस करणं सोपं नाही माताजी. हे निष्काम कर्माची प्रॅक्टिस आहे, आजच्या कलेमध्ये अशक्य करणं असेल. ओके, पण निष्काम कर्माची प्रॅक्टिस करायला पहिला शुद्धीकरण झालं पाहिजे थोडंसं. आपला वर्ण कोणता आहे, आपला आश्रम कोणता आहे? निष्काम कर्मयोगी आपल्या वर्ण आणि आश्रमात स्थित असतो आणि हृदयात थोडं शुद्धीकरण झालं, त्याला फक्त काम करण्यापुरती आसक्ती आहे. त्याला कळलंय की या जगातल्या कोणतीच गोष्ट मला आनंद देऊ शकत नाहीये, मला चक्रात मुक्त व्हायचं कळलेलं आहे, पण तो काम सोडू शकत नाही.
म्हणतो काय म्हणतो, माझ्या वर्ण आणि आश्रमानुसार मी काम करीन आणि त्याचं फळ मी जर भोगलं तर मला पाप लागेल, म्हणून ते फळ मी भगवंताला अर्पण करीन. मग तो ब्राह्मण असेल, त्या ब्राह्मणाला काही दक्षिणा मिळाली फळ म्हणून, तो दक्षिणा भगवंताच्या सेवेत लावेल. एखादा वैश्य असेल आणि तो निष्काम सर्व काम करत असेल आणि त्याला प्रॉफिट मिळाला बिझनेसमधनं, तो प्रॉफिट पूर्णपणे भगवंताला अर्पण करेल, भगवंताच्या कार्यात लावून टाकेल, 1 रुपया सुद्धा काही ठेवणार नाही. एखादा शूद्र असेल, तर शूद्र आपलं शूद्राचं जो काम करेल पण पगार घेणार नाही, तो पगार सगळा भगवंताला अर्पण करून टाकेल. हा याचा अर्थ आहे ऍक्च्युली. जे काय फळ मिळतात ना, ते फळ भोगलं त्याचं कर्म भोगावं लागेल. पण फळ भगवंताला अर्पण केलं तर त्या फळाच्या पापातनं मी मुक्तता, पुण्यात्मक पापातनं मी मुक्तता प्राप्त करू शकेल. आता आपण कुठल्या स्तरावर आहोत? आपण शुद्ध भक्तीची प्रॅक्टिस करत आहोत. शुद्ध भक्तीमध्ये आपली प्रत्येक गोष्ट आपण भगवंताच्या आनंदाशी करत आहोत. का भक्ती असे करतोय आपण? गीता शिकता यावी. गीता का शिकायची आहे? भगवंताची भक्ती वाढावी. जप का करतोय? ऍक्च्युली जप करतोय केवळ कृष्णाला आनंद देण्यासाठी. आपली जप करायची भावना हीच पाहिजे. शुद्ध व्हायचं आहे, हृदय शुद्ध करायची भावना असतं का आपली? ही खूप लोअर लेवलची भावना आहे. एकच भावना, हरे कृष्णाद्वारे मला कृष्णाला आनंद द्यायचा आहे. मी जर हरे कृष्ण जपलो तर कृष्ण खुश होतील. या भावनेने जपायचं आहे. विग्रहांची सेवा काय करायची आहे? कृष्णाला खुश करण्यासाठी. नैवेद्य का अर्पण करायचं आहे? कृष्णाला खुश करण्यासाठी. सो प्रत्येक गोष्ट आपण कृष्णाला खुश करण्यासाठी करतोय. सो आपण एका प्रकारे निष्काम कर्मयोगीच आहोत. त्याच्यापेक्षा वरची आहोत आपण एका प्रकारे. ठीक आहे. धन्यवाद प्रभू. ओके. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिना कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. असे निष्काम कर्मयोगी आसक्तीचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात. ओके. आपण ऑलरेडी 4थ्या अध्यायामध्ये पण बघितलंय की शारीरम केवलम कर्म कुर्वन् आपनोति, केवळ शरीर शुद्ध करण्यासाठी, शरीर मेंटेन करण्यासाठी ते कर्म करत असतात. 12व्या श्लोकात सांगितले, युक्ता कर्मफलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकम् अयुक्ता कामकारेण फले सक्तो निबध्यते. की निष्ठेने भक्ती करणारा जीव, थोडक्यात निष्काम कर्म करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो. शांतीम आपनोति नैष्ठिकम. कारण आपल्या सर्व कर्माची फळे मला अर्पण करतो. निष्काम कर्मयोगात भगवंतांना कर्मफळ अर्पण केले जातात. परंतु जो भगवंताशी संबंधित नाही, म्हणजे आपल्या क्षमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे, तो बद्ध होतो. जो फक्त स्वतःसाठी काहीतरी करतोय तो बद्ध होतो. सो ज्ञानयोगी एका प्रकारे बद्ध होण्याची शक्यता आहे, कारण त्यात चुकून स्वार्थ होऊ शकतो. चिंतन करता 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 स्वार्थ कधी घुसत सांगता येत नाही. कारण का? त्याला आत्मानंद मिळत नाही ना. तो वैतागलाय, तो क्लेश घेतोय आणि क्लेश आला कधी कधी मन वैतागतं आणि मार्गावर भ्रष्ट करतात आपल्याला आणि स्वार्थ घुसू शकतो आतमध्ये. पण निष्काम कर्मयोगी ऍक्टिव्ह आहे, तेव्हा इंद्रिय शांत आहेत आणि फळ भगवंतावर अर्पण करतोय. त्यामुळं तो अढळ शांतता प्राप्त करतोय. म्हणून ज्ञानयोगापेक्षा निष्काम कर्मयोग बेटर आहे. तर 7 ते 12 मध्ये आपण ज्ञानयोग स्तरावर आल्यानंतर हा निष्काम कर्मयोगी कसा काम करतो, हे लक्षणं काय आहेत. साधारण 4थ्या अध्यायाच्या श्लोकाची मॅच होत आहेत बऱ्यापैकी. 4थ्या पण ते सांगितलं ज्ञानी कसा कर्म करतो, हेच पण इथं सांगितलेलं आहे. हरे कृष्ण. कोणाला प्रश्न आहे का? ओके. काय प्रश्न असेल? येस वृषाली माताजी. प्रभूजी, एक भगवद्गीते संबंधित नाहीये प्रश्न, माझा वैयक्तिक प्रश्न आहे, तर विचारू शकते का? बोला. प्रभूजी, जसं की 2 मार्ग आहेत, एक पंचरात्र अर्चन विधी आणि एक भागवत विधी. तर एकाच जर आपण पालन केलं भागवत विधीचं, तर भगवत धामात जाऊ शकतो का? हो, का नाही, नक्की. भागवत विधीच कलियुगासाठी ऍक्च्युली. पंचरात्र विधी कलियुगासाठी फार अवघड आहे करणं. आपल्या संप्रदायात सांगता येत नाही इस्कॉन मध्ये की म्हणजे दोन्ही पंचरात्र अर्चन विधी पण व्हायलाच का सांगितलंय ते? कारण का भागवत विधीचं पूर्णपणे पालन करायचं असेल तर सत्वगुणात स्थित पाहिजे आपण. आपली इंद्रिय तेवढी शांत आहेत. 24 तास जप करू शकत असाल तुम्ही हरिनाम ठाकूरचं करा, का नाही, जरूर करा, काही अवघड नाही. भगवत सगळं जाल, काही ड्युटी वर्ष करायची गरज नाहीये. पंचरात्र पालन काही करायची गरज नाहीये. 24 तास भागवत वाचू शकत असाल, जप करू शकत असाल, इंद्रिय तुम्ही तेवढी
नियंत्रणात आहे, सत्वगुणात आहात तुम्ही, तेवढे करा ना. हरिदास कुठे जप ड्युटी वर्षिप करायचे, भगवतीच पालन करायचे ते. पण आपण तेवढे सत्वगुणात नाही आहोत, रजो तमोगुण खूप आपल्याकडे आहे. पण इंद्रियांना थोडं डवटेल केलं पाहिजे. इंद्रिय थोडी ऍक्टिव्ह आहेत ना, त्यांना थोडं योग्य दिशेने वळवलं ना तर मन शांत होतं थोडंसं. कारण मन इंद्रिय जोडलं गेलेलं आहे. मनाला जे संकेत मिळतात इंद्रियाकडनं मिळत आहेत. इंद्रिय जर विग्रह सेवेत लागली तर ऍब्झॉर्प्शन जास्त असतं आपलं, तर मन ऍटोमॅटिक थोडं डाऊन होतं. आणि मग त्या अवस्थेत पण जप केला, जप छान होतो आपला. सो प्रबोधाने हेरलं की आजच्या काळात पंचायत विधीची गरज नाहीये, भागवत विधी सफिशियंट आहे. पण माझे शिष्य जे आहेत ते खूप रजोगुण तमोगुणामध्ये आहेत आणि त्यांना थोडं सत्वात आणलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं सांगितलंय, पंचरात्र विधीचं पालन केलं पाहिजे आपल्याला. त्यामुळे इंद्रिय संलग्न राहतील सेवेमध्ये. त्या भागवत विधीने फक्त मन आणि फारच थोडे इंद्रिय प्रयुक्त असतात सेवेमध्ये. म्हणजे एवढं सोपं नाहीये. कारण आपण 16 माळ करतो सुद्धा स्थिर बसू शकत नाही, तो 24 तास कसं करणार मग? अवघड आहे फार तो करणं. त्या स्तरावर गेलं पाहिजे ना आपल्याला. पण थोडं भागवत विधी पण करा, पंचरात्र विधी पण करा, दोन्हीचं कंबाईन करा. आता कॉम्बिनेशन आता केलं आपण तर आपण शुद्ध होऊ थोडेसे, आणि शुद्ध आपली भागवत विधी जी आहे ती अधिक शुद्ध होईल. पण जर तुम्ही श्रद्धा असेल तुमच्या भागवत विधीवरती आणि तुम्हाला वाटतं की माझी योग्यता आहे तर करा, नो प्रॉब्लेम, काहीच अवघड नाही. त्यात काही चुकीचं काहीच नाही. जी जी, धन्यवाद प्रभूजी. प्रभूजी, जसं की तुम्ही म्हणलात की आपला जप करताना आपला मनोभाव हा असला पाहिजे की भगवंताला आनंद द्यायचा. हो, प्रभूजी, जसं की आता म्हणजे असा विचार जर केला आपण की आपलं हृदय एक शुद्ध करून तिथं भगवंताचे प्रेम स्थापित करायचे, प्रेमाभक्ती स्थापित करायची, ह्याच्यासाठी आपण जप करतोय, तर हा चुकीचा आहे का विचार? नाही चुकीचा म्हणता येत मला विचार. चुकीचा पण म्हणजे हा शुद्ध भक्तीचा आहे केवळ का? हृदय शुद्ध करणं हाच उद्दिष्ट आहे. की समाव हम्म. माझी कामवास मला त्रास देते, माझा क्रोध मला त्रास देतोय, माझे अनर्थ मला त्रास देत आहेत, आणि त्या अनर्थाने शांत करायचं मला, म्हणून जप केला. तर तो जप थोडा खालच्या स्तरावरचा आहे, तो सर्वोच्च जप नाही, ते जपाची सर्वोच्च प्रॅक्टिस नाही. ओके, करायला हरकत नाही, न करण्यापेक्षा केलं बरं ते. ठीक आहे, न करायला डिस्करेज केलं नाही की अनर्थ. पण कधी कधी काय होतं, व्यक्ती फ्रस्ट्रेट होतो त्याच्यामध्ये की केवळ त्या काळाशी जप केला आणि त्याचा रिझल्ट लगेच मिळाला नाही तर व्यक्ती वैतागतो, व्यक्ती फ्रस्ट्रेट होतो, आणि व्यक्ती जपापासून दूर जाऊ शकतो. की एवढा जप करतोय तरी माझी वासना जात नाहीये, माझा क्रोध जात नाहीये, माझी ईर्ष्या जात नाहीये, मग कशा जप करायचा, असं होतं कधी कधी. म्हणून भावना काय पाहिजे की जप जो आहे तो भगवंतांना संतुष्ट करायला गेला पाहिजे. एकदा भगवंत संतुष्ट की बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होऊन जातात. झाडाने मला पाणी घातलं की बाकी पाणी आटून सगळं जाईलच. या भावनेने जप पण जप केला तर तो जप अधिक चांगला होतो आणि अनर्थ ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये येतात. धन्यवाद प्रभूजी, खूप छान सांगितलं तुम्ही. नेहमी लक्षात ठेवीन मी. आणि भगवद्गीता जी तुम्ही सांगत आहात खूप डीपली, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओके, आपण थांबू इथं आणि पुढच्या आठवड्यात मी हरे जरा प्रभूजी, हरे कृष्ण. प्रभूजी, प्रत्येक अध्यायावर असे काही प्रश्न आहेत का जे घरी लिहायचेत वगैरे? हा, मी लवकरच तुम्हाला क्वेश्चन बँक देईन. आपल्या 6 अध्यायाला पहिली परीक्षा होणार आहे आपली. हा. लवकरच तुम्हाला क्वेश्चन बँक देईन, त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यावर त्यावेळेस बरोबर 1 आठवडा वेळ असेल अभ्यास करायला. हा. ज्या दिवशी मला 6वा अध्याय संपेल त्या दिवशी मला मेल येईल तुम्हाला, व्हॉट्सअप ग्रुपवरती क्वेश्चन बँक येईल आणि त्या एका आठवड्यात तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुढच्या रविवारी तुम्हाला परीक्षा द्यायची आहे 6 अध्यायावरती आधारित. ओके, त्यातलेच प्रश्न पडणार आहेत मोजके. ओके, काय अवघड नाही, सोपी परीक्षा असणार, चिंता करू नका. सगळ्यांना पास करणार आहे, कोणाला नापास करणार नाहीये. सो फळाची जास्त इच्छा होणार परीक्षेत नापास होण्याची, गीता रिलीज करा फक्त. तर तिथे फळाचं टेन्शन का, पास होईल का, नापास होईल का, पूर्वी नापास करतील का, टेन्शन करू नका. सगळ्यांना पास करणार आहे, सगळ्यांना बघते सर्टिफिकेट मिळणार आहे, चिंता करू नका त्याची. ओके, जरी कोणाला नापास झाले तरी मी ग्रेस मार्क देणार आहे. पण तुम्ही तुमचा प्रयत्न करत राहा योग्य प्रकारे. ओके, त्याचा गैरफायदा घेऊ नका, नाही तर. ओके, हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय, भगवद गीता की जय. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद.